सो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दार्शनिक IASच्या प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे. मी अक्षय कदम. सो गाईज टुडे आपल्याबरोबर आहेत इंटरव्ह्यूसाठी मी मच्छिंद्र गळवे सर. त्यांचा मी इंटरव्ह्यू घेणार आहे कारण बरेच मुलं जे MPSCसाठी प्रिपेअर करत आहेत, तर आता MPSCचा सिलेबस जो डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे आणि बरेच विद्यार्थी मला प्रश्न विचारतात की डिस्क्रिप्टिव्हचा अभ्यास कसा करू, नोट्स कुठल्या फॉलो करू वगैरे. तर मच्छिंद्र गळवे सर ह्यांनी UPSCची एक्झाम मराठीमध्ये दिलेली आणि त्यांनी 2019च्या एक्झाममध्ये 640 रँकने त्यांनी UPSC क्रॅक केली आणि आत्ता सर डेप्युटी कमिशनर या पोस्टवर आहेत आणि त्यांना IRPS सर्व्हिस मिळालेली आहे, इंडियन रेल्वे पर्सनल सर्व्हिस, आणि पुणे डिव्हिजनचा चार्ज त्यांच्याकडे आहे. सो कॉंग्रॅच्युलेशन सर्स, थँक्यू फॉर युअर सक्सेस. थँक्यू. सो पहिल्यांदा मी सांगतो गाईज की मच्छिंद्र सर हे काय माझे स्टुडंट नाही आहेत, ओके, पण मच्छिंद्र सर हे माझ्या मिसेसचे बॅचमेट आहेत, मधुलिका कदम. ती पण डेप्युटी कमिशनर आहे पुण्यामध्ये, IRS 2019 बॅच. आणि मग मला मॅडमकडून कळालं की मच्छिंद्र सरांनी मराठीतून एक्झाम उत्तीर्ण झालेले, त्यांनी ते एक्झाम दिली. सो मग तेव्हा मी प्लॅन केला की सरांचा इंटरव्ह्यू घ्यावा आणि त्यांना काय काय अडचणी आल्या किंवा कसं त्यांनी प्रिपेअर केलं, काही सोर्सेस वापरले, ती माहिती घेऊयात. सो सर पहिल्यांदा तुम्ही विद्यार्थ्यांसाठी तुमचा एक बेसिक बॅकग्राऊंड, बायो, कुठले तुमचं गाव, बॅकग्राऊंड, शाळा, तेवढी माहिती द्या. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी जसं आता सरांनी इंट्रोडक्शन करून दिलं, माझं नाव मच्छिंद्र उत्तम गळवे. मी IRPS ऑफिसर आहे 2019 बॅचचा. सध्या मी इंडियन रेल्वेजमध्ये पुणे डिव्हिजनमध्ये डेप्युटी कमिशनर म्हणून या पदावरती कार्यरत आहे. तर आता MPSCचा सिलेबस पण UPSC प्रमाणे डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे. तर MPSC आणि UPSC दोन्हीही आता सेमच सिलेबस असणार आहे. तर माझ्या वेळेस मी 2019ला मराठी माध्यमातून तयार केली होती. तर मी थोडक्यात माझा परिचय देतो, त्याच्यानंतर आपण अभ्यासावरती बोलू. तर मी मूळचा सांगोल्याचा गळवेवाडी या ठिकाणी माझं गाव आहे. गळवेवाडीला मी प्राथमिक शिक्षण माझ्या गावामध्ये केलेलं आहे, इयत्ता 1ली ते 7वी. त्यानंतर शेजारी माझ्या गाव आहे डोंगरगाव, त्या ठिकाणी मी हायस्कूलचं शिक्षण पूर्ण केलं. म्हणजे इयत्ता 1लीपासून ते 10वीपर्यंतचं शिक्षण मी सांगोला तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आणि मराठी मीडियममधून केलेलं आहे. त्याच्यानंतर 10वीला चांगले मार्क्स मिळाल्यानंतर मी सायन्सला ॲडमिशन घेतलं होतं 11-12वी आणि 2 वर्ष मी सायन्सला जत तालुक्यामध्ये केलं होतं. ओके. त्याच्यानंतर मी आर्ट्सला ॲडमिशन घेतलं. UPSC करायच्या उद्देशानेच मी आर्ट्सला ॲडमिशन घेतलं होतं आणि मी BA पॉलिटिकल सायन्समधून माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं. माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर 2015ला मी 2016-17 2 अटेम्प्ट दिले होते. त्याच्यामध्ये मी काही यशस्वी झालो नव्हतो, पण 3ऱ्या अटेम्प्टमध्ये मी यशस्वी झालो. ते पण मी सांगायचं विसरलेलो की सरांचा 3रा अटेम्प्ट होता. 3ऱ्या अटेम्प्टमध्येच त्यांनी MPSCमधून परीक्षा उत्तीर्ण केली. आणि सरांचं ग्रॅज्युएशन सर तुम्ही कुठून केलं? मी माझं ग्रॅज्युएशन राजाराम कॉलेज कोल्हापूर या ठिकाणाहून केलं. राजाराम कॉलेज कोल्हापूर. सो गाईज एक महत्त्वाची गोष्ट की तुम्ही सरांनी जो बॅकग्राऊंड सांगितला, तर सर ही एकदम रुरल बॅकग्राऊंडचे आहेत आणि त्यांनी ZPच्या शाळेमधूनच प्रिपरेशन म्हणजे स्कूलिंग केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर त्यांचे बॅकग्राऊंड हे मोस्ट ऑफ द जी मुलं आहेत MPSC करणारी गावाकडची, तर ते खूप जे भिलेले आहेत की डिस्क्रिप्टिव्हचा अभ्यास आम्ही कसा करणार आणि कशी एक्झाम देणार. तर सर पण एवढ्या ZPच्या बॅकग्राऊंड वगैरेतून असून पण त्यांनी UPSC उत्तीर्ण केली आहे मराठीमधून. सो खूपच इन्स्पिरेशनल गोष्ट आहे. आणि त्याच्यामुळे जर सर UPSC करू शकत असतील तर मग तुम्हाला तर MPSCच्याच पोस्टसाठी तयारी करायची आहे, तर तुम्ही ते नक्की करू शकाल. नक्की. सो आता आपण सरांना एक जनरल जे टेक्निकल प्रश्न की बरेच जे मुलं मला विचारतात ते मी सरांना विचारेन आणि सरांचे बेसिक काय काय एक्सपिरियन्स असेल ते. सो सर पहिला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की सोर्सेस तुम्ही काय फॉलो केले की MPSCचे मराठीतून तुम्हाला कुठले सोर्सेस फॉलो केले? अच्छा, आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. MPSC आणि UPSC आता सिलेबस सेम झाल्यामुळे आणि डिस्क्रिप्टिव्ह हे पूर्वी होतं MPSC 2000 मला वाटतं 11-12 पर्यंत. हो, डिस्क्रिप्टिव्ह होती, ऑप्शनल पण त्याच्यानंतर मग ते ऑब्जेक्टिव्हमध्ये गेले होते आणि आता पुन्हा डिस्क्रिप्टिव्ह होते. त्यामुळे नवीन असं काही घडते असं नाही आहे. मधला एक 10 वर्षाचा काळ त्यांनी ऑब्जेक्टिव्हवरती गेले, पुन्हा ते डिस्क्रिप्टिव्हवर गेलेले आहेत. तर डिस्क्रिप्टिव्हमध्ये जे आपल्याला समस्या असतात, सुरुवातीला प्रश्न आहे की तुम्ही सोर्सेस बुक्सचे कोणते वापरता. तर एक गोष्ट मला क्लिअर करायची आहे याच्यामध्ये की जो UPSCचा सिलेबस आहे किंवा MPSCचा सिलेबस आहे आणि त्या सिलेबसमधले जे पॉईंट आहेत त्या पॉईंट वाईज तुम्हाला असं पूर्ण पॉईंट असणारे पुस्तक कुठेही भेटणार नाही. तुम्हाला
एका ठिकाणी संपूर्ण सिलेबस म्हणजे जॉग्राफी असेल तर जॉग्राफीचा संपूर्ण सिलेबस एका कोणत्याही बुक्समध्ये मिळणार नाही. ओके, हे आपण क्लिअर ठेवलं पाहिजे. तुम्हाला वेगवेगळ्या पुस्तकामध्ये वेगवेगळा सोर्सेस तुम्हाला शोधावा लागतो. फक्त अभ्यास करताना काय की सगळीच पुस्तक वाचत बसायची गरज नाही. म्हणजे मराठीचीच वेगवेगळी पुस्तकं असणार. आता याच्यामध्ये मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो की आता समजा तुम्ही भूगोलाचा अभ्यास करताय, महाराष्ट्राचा भूगोल. महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये 10वी आणि 12वीचे जे महाराष्ट्र शासन बोर्डाची पुस्तकं आहेत ते सुद्धा सफिशियंट आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला सौदी किंवा अशी मोठी पुस्तकं वाचण्याची गरज नाही आहे, कारण त्याच्यातून सगळा सिलेबस तुम्हाला नाही आहे ना एक्झामला. जे पॉईंट्स तुम्हाला 10वी 12वीच्या बुकमध्ये कन्वर्ट होत नाहीत किंवा कव्हर होत नाहीत ते पॉईंट्स तुम्ही इतर बुक्समधून शोधले पाहिजेत. ओके, आणि बाकी जे सब्जेक्ट्स आता आपण सिलेबस वाईज जाऊ, सब्जेक्ट वाईज जाऊ याच्यामध्ये. असंच म्हणायचं ना तुम्हाला की सब्जेक्ट वाईज की कोणत्या सब्जेक्टला कोणती पुस्तक वाचायची. आता हे बघा याच्यामध्ये पण आता 2 कारण. आता एक तर मराठीत आता परीक्षा होते, मराठीत तुम्हाला इतर ऑब्जेक्टिव्हसाठी जे मटेरियल उपलब्ध आहे मार्केटमध्ये तुम्हाला तेच वाचायचं आहे, असं वेगळं काय करायचं नाही डिस्क्रिप्टिव्हसाठी. परंतु हे करत असताना एक लक्षात ठेवा, ज्ञान अर्जनाचे जे माध्यम आहेत ते खूप आहेत. म्हणजे प्रत्येक विषय हा वाचूनच समजून घेतला पाहिजे असं नाही. आजकाल इंटरनेट सगळ्यांकडे आहे. यूट्यूबवरती व्हिडिओ पाहून सुद्धा तुम्ही एखादा विषय समजून घेऊ शकता. त्याला पुस्तकच वाचलं पाहिजे पर्टिक्युलर पॉईंटला तरच मला ते लिहिता येईल किंवा समजेल असं नाही. त्यामुळे वाचन हेच ज्ञानार्जन आहे हे आपल्या डोक्यातनं कन्सेप्ट काढून टाकली पाहिजे. ग्रामीण भागातली मुलं हेच चूक करतात की ह्या टॉपिकवरती मला वाचायला काहीच मटेरियल नाही उपलब्ध मराठीमधून, तर मग मी ते वाचणार नाही. पण तेच मटेरियल यूट्यूबवरती मिळतंय तुम्हाला, इंटरनेटवरती सर्च केल्यानंतर त्या टॉपिकविषयी माहिती मिळते तुम्हाला. पण मग तुम्ही जेव्हा प्रिपेअर करत होता ती माहिती म्हणजे तुम्ही इंग्लिश व्हिडिओ बघितले आणि फक्त म्हणजे इंग्लिश व्हिडिओ बघून त्याची माहिती जाणून घेतली आणि म्हणजे मराठीतून माझा असं पॅटर्न असा होता की मी काय करायचो की मराठी माध्यमातून जे पुस्तक आपल्याला अवेलेबल आहे, आता समजा पॉलिटिकल सायन्स मी वाचतोय तर पॉलिटिकल सायन्समधले काही गोष्टी अशा आहेत ज्या पूर्ण एका पुस्तकामध्ये कव्हर नाही. आता तुम्ही कोळंबे किंवा कोणतेही युनिक अकॅडमी किंवा कुठल्याही एखाद्या एक पुस्तक आहे त्यांचं पॉलिटिकल सायन्स त्या विषयासाठी ते विषय मराठीमधून, तर ते पुस्तक वाचल्यानंतर मी असं कुठलं रिकमेंड नाही करणार, पण ते पुस्तक वाचल्यानंतर तुमचा पूर्ण अभ्यास झाला का? नाही झाला. आता करंटमध्ये पॉलिटिक्समध्ये जे टॉपिक चालू आहे ते त्या पुस्तकामध्ये नसणार आहे, मग ते तुम्ही कुठून कराल? तर त्याच्यासाठी मी सांगतो की जो टॉपिक तुम्हाला अभ्यासायचा आहे आणि त्याचं मराठीत तुमच्याकडे उपलब्ध नाही तो व्हिडिओ तुम्ही इंग्लिशमध्ये किंवा हिंदीमध्ये यूट्यूबमध्ये बघा, त्याचं तुम्ही मनामध्ये कन्व्हर्जन करा. वाटल्यास जर तुमच्या मनामध्ये राहत नाही, डोक्यामध्ये राहत नाही, तर तुम्ही पेपरवर नोट्स बनवा त्याच्या तेवढ्या मराठीमध्ये. थोडा वेळ घ्या. सुरुवातीला तुमचं ते शब्द किंवा तुमच्या अंडरस्टँडिंग पेपरवर उतरायला थोडा वेळ लागेल, पण एकदा का तुम्ही तो एक्सरसाइज केला की नंतर तुम्हाला रिव्हिजन करताना सोपं जाईल. सो जे करंट अफेअर असे जे टॉपिक्स आहेत ते आता जर एक्झाम जेव्हा होईल तर जे नोट्सचा जो सोर्सेसचा जो प्रॉब्लेम आहे तर बरेच आता हळूहळू कन्वर्ट झालं, बरेच फॅकल्टीज आपापले बुक्स कन्वर्ट करतील किंवा तसे सोर्सेस अवेलेबल करतील. सो सोर्सेस एवढा इश्यू नाही होणार जो स्टॅटिक पार्ट असेल. तर ऑप्शनल वगैरेची तर आधी पुस्तकं होतीच, परत ती पुस्तकं येतीलच मार्केटमध्ये. फक्त जो डायनॅमिक पार्ट आहे सरांचं असं म्हणणं आहे की करंट अफेअर असेल वगैरे युट्यूबवर इंग्लिशमध्ये बघून पण समजून घ्या आणि स्वतःच्या भाषेमध्ये नोट्स बनवून. बिलकुल. पण याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की जसं मी माझ्या वेळेस मी UPSCला जो अभ्यास करत होतो त्यावेळेस मला अडचण खूप यायची की मराठी माध्यमातून UPSC मध्ये आता भारताचा भूगोल हे UPSC किंवा हिंदीमधून असं बुक मला नाही भेटायचं. ओके, तर मी मराठी बुक वाचायचो. मराठीमध्ये सौदी किंवा अजून आहेत बऱ्यापैकी बुक्स आहेत, वेगवेगळ्या अकॅडमीच्या आहेत, पुण्यातल्या पेठातने तुम्हाला ते मिळून जातील. मी आता पर्टिक्युलर नाव घेत नाही, पण तिथं भरपूर बुक्स आहेत, मग मी ते वाचायचो. आता तर मग तुम्हाला महाराष्ट्राचाच अभ्यास करायचा आहे ना, तर ते ऑलरेडी मार्केटमध्ये आहेत ऑब्जेक्टिव्हसाठी. त्यामुळे सोर्सेस हा मॅटर राहणार नाही. फक्त ते सोर्सेस कसे वाचायचे, त्याचं युटिलायझेशन कसं करायचं आणि त्याचं कन्व्हर्जन मार्क्समध्ये कसं करायचं हा बेसिक प्रश्न आहे.
त्यामुळे सोर्स आता मला कोणताही तुम्ही पॉईंट दाखवा MPSC किंवा UPSCच्या सिलेबसमधला, त्याच्यावर मला बुक मिळत नाही असं कधीच होणार. आणि आता जो नवीन सिलेबस होणार आहे त्याच्यामध्ये मग पहिला जो पार्ट आहे, जसे सर म्हणतात हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, मराठी त्याचे सोर्सेस मिळतीलच. एकच मेजर सब्जेक्ट आहे इथिक्सचा. सो इथिक्सचा जो पेपर आहे त्याच्या ज्या सोर्सेससाठी सरांनी कसा मराठीत केला ते आपण विचारूया. हे पहा, इथिक्समध्ये दोन गोष्टी आहेत, त्याचे दोन पार्ट्स असतात. ते एका पार्टमध्ये तुमच्याकडे थेरॉटिकल आहे आणि दुसऱ्या पार्टमध्ये तुम्हाला केस स्टडीज असतात आणि केस स्टडीवरती तुम्हाला क्वेश्चन आन्सर ॲप्लिकेशन तुमचं इथिक्स ॲप्टिट्यूड तुमचं तिथं मांडायचं आहे. तर पहिला पार्ट जो आहे फिलॉसॉफिकल आहे, तो पार्ट बऱ्यापैकी तुमच्या जनरल नॉलेजमधून कवर होतो. जे तुम्ही बेसिक पुस्तक पॉलिटी वाचता, हिस्ट्री वाचता, इकॉनॉमी वाचता, त्याच्यामध्ये त्या गोष्टी बऱ्यापैकी कन्वर्ट. तरी पण तुम्हाला कन्सेप्ट वाईज त्याच्यामध्ये काय असतं की कन्सेप्ट आहेत आणि कन्सेप्टच्या व्याख्या त्या मराठीतून कशा मिळवायच्या. तर एक माधवी कवींचं बुक आहे, माधवी कवी, इथिक्समध्ये. तर त्या बुकमध्ये थोडक्यामध्ये तुम्हाला ती व्याख्या दिलेली आहे, म्हणजे फिलॉसॉफीचा पार्ट, फिलॉसॉफीचा किंवा त्याच्यामध्ये ज्या कन्सेप्ट आहेत. एथिक्स म्हणजे काय, इंटिग्रिटी म्हणजे काय, किंवा इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी आहेत. तर त्याच्या मराठी डेफिनिशन्स तुम्हाला एका बुक्समध्ये मिळतील. पण ते माधवी कवी मी सुरुवातीला वाचायचो, पुन्हा माझ्या लक्षात आलं की ते खूप डिटेलमध्ये त्याच्यामध्ये अभ्यास करण्यासाठी आहे. UPSC साठी जे इथिक्स रिक्वायर्ड आहे, तर त्याच्यासाठी ते एवढं डीप जाऊन वाचायची गरज नाही. मग ते कसं केलं पाहिजे, तर याच्यामध्ये इंग्लिशमध्ये चांगल्या नोट्स उपलब्ध आहेत. इंग्लिशमध्ये एक बुक आहे, इंग्लिशमध्ये एक इथिक्सचं बुक आहे ना, त्याच्यामधून व्याख्या आपण काढून घेतो कन्सेप्ट. आता मला तर ते आठवत नाही टर्मिनॉलॉजी, ते एकदा तुम्ही बनवून घ्या. आणि दुसरं एक तुम्हाला विद्यार्थ्यांना सांगायचं की सरांनी सुद्धा, सर इथिक्स आणि इसे शिकवतात. तर जेव्हा मी अभ्यास करत होतो तेव्हा मी यांच्या टचमध्ये असायचो. तर यांच्याकडून ते इंग्लिशमध्ये शिकवत होते आणि इंग्लिशमध्ये शिकवत असताना त्यांच्या ज्या नोट्स आहेत त्या आम्ही घ्यायचो आणि त्याचं मराठी कन्व्हर्जन करायचो. आता जे तुम्ही मराठीत एक बुक येत आहे ना तुमचं, तुम्ही बोलले ना, सो ते मी एक सांगतो की मी एसए आणि इथिक्स हे दोन सब्जेक्टच UPSCला शिकवतो दिल्लीमध्ये. सो आता खान स्टडी ग्रुप, भद्रा IAS, ALS आणि ते बार्टी वगैरेला पण मी ते सब्जेक्ट्स शिकवतो. सो माझे जे इंग्लिशमध्ये एसए इथिक्स शिकवतोय त्याच्या मी आता मराठीमध्ये पण क्लास चालू करणार आहे पुण्यामध्ये. आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर मी ऑलरेडी इथिक्स सब्जेक्ट्सचा सिलेबस आणि मी क्लासमध्ये काय काय शिकवतो, टॉपिक आणि त्याचा अभ्यास कसा करावा, त्या लिंक्स आहेत डिस्क्रिप्शनमध्ये. मी त्या लिंक्स दिलेल्या आहेत, त्या बघून घ्या. आणि जेव्हा हा सिलेबसची नोटिफिकेशन येईल त्याच्यानंतर मग स्वराज अकॅडमी, धनंजय मते सर आहेत, जॉग्राफी शिकवणारे अवधूत कल्याणे सर, हिस्ट्रीचे पवन सर आणि इकॉनॉमिक्सचे मते सर, त्यांचे स्वराज अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर आम्ही सगळे मिळून हे एक इंडिव्हिज्युअल आपापले सब्जेक्ट्स तिथे शिकवणार आहे. त्यामुळे एसए आणि इथिक्स जे माझे जे पेपर आहेत, जे दोन पेपर आहेत, तर मी माझ्या ज्या विद्यार्थ्यांना सांगतो UPSCच्या की ह्या दोन सब्जेक्टसाठी माझे जे क्लास नोट्स आहेत आणि मी जे क्लासमध्ये शिकवेन ते सोडून तुम्हाला काही बघण्याची गरज नाही पडणार. फक्त तुम्हाला ॲन्सर रायटिंग खूप करावं लागेल आणि ते आणून फीडबॅक घेऊन इव्हॅल्युएट करून घ्यावं लागेल. आणि त्याच्यामुळे एसए इथिक्सचा जो कंटेंटचा पार्ट आहे आणि शिकवण्याचा पार्ट, ते दोन्ही तुम्हाला त्याची काही काळजी करण्याची गरज नाही पडणार. ते दोन्ही मी क्लासमध्ये खूप व्यवस्थित करून घेईन. सो आता याच्यामध्ये एक मला असं ॲड करायचं आहे की आता इथिक्सचं मुलांना काय असतं की मला एक सिलेबस वाईज रेडीमेड एखादं बुक पाहिजे असतं. तर तशा कन्सेप्टचे तुम्ही व्याख्या तुमच्या बुक्समध्ये ज्या बेसिक कन्सेप्ट्स आहेत, बेसिक कन्सेप्ट ज्या विचारल्या जातात ॲक्च्युली UPSCमध्ये सरळ प्रश्न असतो की डिफाईन अँड विथ एक्झाम्पल विथ एक्झाम्पल. तर तुम्हाला ते डिफिनेशन पाठ करावीच लागते. तर इथिक्सला आता इश्यू काय आहे, सर जसं म्हणतायत की ज्याला मी म्हणतो व्हॅल्यू लोडेड टर्मिनॉलॉजी किंवा इथिकल टर्मिनॉलॉजी, त्या खूप त्याच्यावर प्रश्न असतात सर. मग त्याच्यामुळे मी काय केलेलं सर की UPSCच्या मुलांसाठी मी माझ्या बुकमध्येच जे सगळे सिलेबस आहे त्याच्यात अशा ज्या कोर टर्म्स आहेत की कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी, इथिकल इन्फ्रास्ट्रक्चर किंवा इंटिग्रिटी, प्रोबिटी, ऑब्जेक्टिव्हिटी, अकाउंटेबिलिटी, अशा 300-400 टर्म्सची मी पूर्ण एक बुकलेट बनवलेलं आहे. ओके. आणि ते बुकलेट मी स्टुडंट्सला देतो की एक्झामच्या एक दिवस आधी रिवाइज करा. मराठीमध्ये व्हर्जन, जसं आता त्याचं ते मराठी ट्रान्सलेशनमध्ये मी ते अवेलेबल करेन. आणि प्रत्येक जेव्हा तुम्ही व्याख्या कराल मराठीमध्ये एखाद्या कन्सेप्टची व्याख्या, आता समजा कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी, व्हॉट इज कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी, तर त्याचा आपण मराठी त्याची व्याख्या द्यायची. कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी म्हणजे या गोष्टी आहेत. ओके. त्याच्यानंतर 1-2 उदाहरण द्यायची. असं जर सोबत विद्यार्थ्यांनी वाचलं विथ
म्हणजे कन्सेप्ट वाचला, त्याचं प्रॅक्टिकल लाईफमधलं 1-2 उदाहरण वाचले तर ते विद्यार्थ्यांच्या जास्त लक्षात राहतं. आणि ऍप्लिकेशन ओरिएंटेड असल्यामुळे ऍप्लिकेशन ओरिएंटेड फायदा होईल, केस स्टडीत फायदा होतो आणि ते दीर्घकाळ आहे ना. एकदा वाचले की ते कन्सेप्ट पण तयार राहते. काही व्याख्या विसरली तर उदाहरणावरून तुम्ही व्याख्या लिहू शकता. त्यामुळे ते सरांचं एक थोडक्यात टिप आहे तुमच्यासाठी पण आणि माझ्यासाठी पण. सो ज्या व्हॅल्यू लोडेड टर्मिनॉलॉजीज आहेत इथिक्सच्या त्या मी मराठीत कन्वर्ट करेन आणि सरांचंही म्हणणं की त्या नीट समजून घ्या आणि दर टर्मवर तुम्ही जे उदाहरणं आहेत ती जाणून घ्या की ही टर्मचा एखादा एक्झाम्पल, रिअल लाईफ एक्झाम्पल. मग जसं मी एक प्रोबिटी इन गव्हर्नन्स असा एक बेसिक टॉपिक असेल, मी एक उदाहरण देतो की प्रोबिटी म्हणजे इंटिग्रिटी म्हणजे ऑनेस्ट ऑफिसर सगळेच असतात की मी करप्शन करणार नाही, हे नाही करणार, ते नाही. प्रोबिटी त्याच्याही हायर लेवल कन्सेप्ट येतो. मग मी एक तुकाराम मुंडेंचंच उदाहरण देतो क्लासमध्ये की ते जेव्हा नागपूरला गेले तर तिथला एक बंगला होता कुठल्या तरी अंडरवर्ल्ड डॉनचा आणि ते कितीतरी 4-5-6 वर्षापूर्वी सर्व नोटीस दिल्या गेलेल्या डिमॉलिशनच्या, तरी आधीच्या कुठल्याच अधिकाऱ्यांनी ते डिमॉलिशनचं काम केलं नाही. जसा यांनी नागपूरचा चार्ज घेतला 1-1.5 महिन्यातच पेपरमध्ये न्यूज होती की तो बंगला त्यांनी डिमॉलिश केला. 100 कोटीचा अंडरवर्ल्ड डॉनचा बंगला होता. सो पॉईंट आहे की मग हा जे एक्झाम्पल आहे त्याला प्रोबिटी म्हणतात. असं नाही की त्यांच्या आधीचे अधिकारी करप्टच असतील. मग असे जे ऍडमिनिस्ट्रेशन मधली उदाहरणं आहेत ती जर तुम्ही समजून घेतली कन्सेप्ट व्यवस्थित लोकांना. आता प्रोबिटी जसं तुम्ही इंग्लिशमध्ये बोलला तर त्याचा एक्झॅक्ट वर्ड काय त्याच्यात डिबेट होऊ शकतात, पण तुम्ही 1-2 वर्ड असं सचोटी एकदम एक्झॅक्ट शब्द आहे सचोटी. प्रोबिटीला सचोटी. तर सचोटीने काम करणे म्हणजे मला काहीतरी पर्सनल फायदा आहे किंवा मला माझी एक ड्युटी आहे म्हणून करणे असं नाही, तर मला मनातून वाटतंय की एखादं काम मला ते करायचं आहे आणि हे काम केल्यानंतर मी पब्लिक इंटरेस्ट सर्व करतोय. तर अशा कन्सेप्टमधून ते प्रोबिटी येतं. तेच मराठीत आपण सचोटी म्हणतो. तर मग ते सचोटीची व्याख्या काय, तर त्याचं उदाहरण काय, असं आता तुम्ही एक उदाहरण सांगितलं. असे 2-3 उदाहरण जर मुलांकडे आली तर पेपरमध्ये तुम्ही जर ज्यावेळेस इथिक्सचा पेपर लिहाल ॲक्च्युली एक्झाममध्ये त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की तुमच्याकडे खूप कमी वेळ आहे. कमी वेळेमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त तिथे उदाहरणं द्यायचे आहेत, जास्तीत जास्त तुम्हाला कन्सेप्ट समजून सांगायचे आहेत. तर त्याच्यासाठी भरपूर उदाहरणं असली पाहिजेत आणि सगळ्या कन्सेप्ट ऑन फिंगर टिप तुम्हाला पाठ पाहिजे त्याच्या व्याख्या. आणि जर आपल्याला जमलेच तर मी सरांच्या नोट्स पण घेईन मराठीत, त्यांनी इथिक्स वगैरे काय काय बनवलेल्या. सो तुम्हालाही मी त्यात शेअर करेन, मग तुम्हालाही बराच फायदा होईल. आणि सर जसे म्हणले की टर्मिनॉलॉजीचा जो मोठा प्रश्न इथिक्समध्ये, तर आता त्याचं एक उदाहरण सर तुम्हाला सांगतो. मी मध्ये काही सेमिनार घेतलेले इथिक्सचे, बऱ्याच जणांनी अटेंड केले असतील, तर बऱ्याच अजूनही लोक घेत होते. मी त्यांच्या ऍड वगैरे बघत होतो. तर इथिक्स इंटिग्रिटी ॲप्टिट्यूड ह्याचा जो कन्व्हर्जन आहे की नीतिशास्त्र आणि सचोटी आणि योग्यता. पण इश्यू आहे की सचोटी हा प्रोबिटीला अर्थ सचोटी आहे, इंटिग्रिटीचा विश्वासार्हता. ओके, म्हणजे प्रॉपर जर तुम्ही क्लिअर टर्मिनॉलॉजी बघितली तर इंटिग्रिटीचा अर्थ होतो विश्वासार्हता. म्हणजे इश्यू आहे की बराच इथूनच सुरुवात आहे की एक्झॅक्टली त्या शब्दांचा अर्थ काय. सो प्रोबिटी नाही त्याच्यामध्ये हे पहा, एक्झाम मध्ये जर तुम्हाला असा प्रश्न आला की सचोटी म्हणजे आता तुम्ही कोणता शब्द वापरला, विश्वासार्हता, इंटिग्रिटी. आता इंटिग्रिटीमध्ये एकात्मता पण म्हणू शकतो आपण. विचार, मन आणि प्रति विचार आणि मन ह्यांची जेव्हा तुमचे एक समान असते तेव्हा आपण त्याला इंटिग्रिटी म्हणतो. तर मग ते एकात्मता पण होऊ शकते त्याच्यामध्ये. पण ते तुम्हाला कधी क्वेश्चनिंग नाही करणार की इंटिग्रिटीच आहे ना एकात्मता किंवा विश्वासार्हता म्हणून लिहिलं आणि म्हणून तुम्हाला निगेटिव्ह मार्क देतील असं नाही होणार. त्याच्यामध्ये मराठीत काही शब्द असे आहेत जे एक्झॅक्ट इंग्लिशमध्ये येऊ शकत नाही, त्याच्यामध्ये फरक नाही. मग त्यासाठी मी तुम्हाला काय सांगितलं की एक बेसिक कन्सेप्टसाठी तुम्हाला 2 पुस्तक रेफर करावे लागणार. एक माधवी कवींचं, त्याच्यामध्ये तुम्हाला त्या एक्झॅक्ट वर्डचा अर्थ कन्सेप्ट म्हणजे तोच शब्द तोच अर्थ तुम्ही लक्षात ठेवायचा कंटिन्यू पर्यंत. आणि दुसरे असे एका क्लासेसच्या सरांच्या असतील किंवा इतर क्लासेसच्या पण तुम्ही नोट्स घ्या ज्याच्यामध्ये चांगली आणि तुमच्या लक्षात राहील अशी डेफिनेशन तुम्ही घ्या. असं मिक्सअप करा. त्याच्यातून मग एक स्वतःची आयडिया तयार ठेवा मनामध्ये की असा प्रश्न आला किंवा याच्यावर प्रश्न आला तर मी अशा पद्धतीने लिहीन. ओके. सो आपण आता इथिक्स वरून पुढे जाऊयात. सो त्याच्यानंतर आता सर तुम्ही करंट अफेअर्सचं आपण डिस्कस केलं की मराठीमध्ये तुम्ही जे व्हिडिओज बघितले आणि ते मराठीत कन्वर्ट केले. सो तुम्ही मराठीच कुठला सोर्स वापरला का की कुठले पत्रकार त्यांचे काही सोर्सेस की मराठीतच कुठले व्हिडिओ किंवा न्यूजपेपर वगैरे काही फॉलो करत होता? आता याच्यामध्ये पण असं आहे बा, मराठी भाषेवरती तुमचं थोडंफार प्रभुत्व पाहिजे.
तुम्ही ज्यावेळेस इसे लिहिता किंवा इथिक्समध्ये तुम्ही लिहिता किंवा एनी काइंड ऑफ क्वेश्चनचं तुम्ही आन्सर लिहिता त्यावेळेस तुमचं मराठी भाषेवर प्रभुत्व पाहिजे. आणि आवाज थोडा मोठा करा, हे करू मराठी भाषेवर नाही परत हे करतो, म्हणजे तो प्रश्न आपण हे करू म्हणजे मी परत. सो सरांनी सोर्सेसबद्दल जर सांगितलं की त्याची काळजी करण्याची गरज नाही, खूप सोर्सेस तसे अवेलेबल होतील. सरांच्या नोट्सची पण आपण मदत घेऊ. आता करंट अफेअरबद्दल सरांनी सांगितले की व्हिडिओज वगैरे जे आहेत ते इंग्लिशमध्ये त्यांनी बघितले आणि मराठीत म्हणजे ते समजून घेतले आणि मराठीत नोट्स बनवल्या. सो तुम्ही मग सर मराठीमध्ये कुठला सोर्स फॉलो केला का? कुठले न्यूजपेपर किंवा कुठले करंट अफेअर्ससाठी? करंट अफेअर्स आता हे पहा, मी आता बघतोय की करंट अफेअर्स हा खूप चॅलेंजिंग विषय आहे मराठी माध्यमातून तयार करणाऱ्या मुलांसाठी. आता UPSCसाठी तो चॅलेंजिंग होता, कारण UPSCचा जो प्रश्न विचारण्याचा कल होता तो सगळा आंतरराष्ट्रीय आणि नॅशनल लेवलचे इश्यूज होते. बरोबर. MPSCने जर तोच ट्रेंड ठेवला तर मग मात्र मराठी मुलांसाठी ते चॅलेंजिंग असणार आहे. पण महाराष्ट्रावर फोकस ठेवून महाराष्ट्रातले घटना आणि इव्हेंट्स ह्याच्यावर जर फोकस केला तर काहीच अडचण येणार नाही, कारण आपल्याकडे न्यूजपेपर आहे. त्याच्यामध्ये तुम्ही लोकसत्ता, आता मी ज्यावेळेस अभ्यास करायचो त्यावेळेस लोकसत्ता डेली फॉलो करायचो, कारण त्याच्यामध्ये काय आहे की कोणता तरी एक न्यूजपेपर तुम्ही फॉलो केला पाहिजे ज्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं तुमचे जे संपादक असतात त्यांचे अनालिसिस असते एखाद्या इश्यूवरती, किंवा काही बातम्या असतात जे आपल्याला उदाहरण म्हणून वापरता येतात सगळीकडे, आणि किंवा ते मांडण्याची जी एक शैली असते ती शैली आपल्याला त्या न्यूजपेपरमधून मिळते. आणि ते डेली वाचल्यामुळे काय होतं, एक 6-7 महिने जर तुम्ही रेग्युलर न्यूजपेपर फॉलो केला जेन्युअनली तर तुमचं एक भाषेवर कमांड येऊन जातो, मग तुम्हाला शब्दांची अडचण येणार नाही. ओके. त्यामुळे आता पेपर वाचणं खूप गरजेचं आहे. सरांनी जे भाषा शैलीचं बोलले तर त्याच्याबद्दल मराठी भाषेमध्ये आपण कसं प्रभुत्व मिळवावं सरांचं मी ते ओपिनियन घेईन, पण त्याच्या अगोदर फक्त एक गोष्ट सांगतो की जे सोर्सेससाठी मराठीमधून तुम्हाला पॉलिटिकल किंवा करंट अफेअर स्टडी करण्यासाठी एक चांगला सोर्स आहे. ॲक्च्युली तुम्ही ABP माझावर आधी एक प्रशांत कदम म्हणून एक जर्नलिस्ट होते, तर तो माझा चुलत भाऊच आहे आणि आता त्यांनी इंडिपेंडंट स्वतःचा यूट्यूब चॅनल चालू केलेला आहे. आणि मी त्याच्याशीच बोलत होतो आणि तेव्हा सांगितलं, मी डिस्कस करताना त्यांना हेच म्हणालो की आता जे मुलं MPSC येणार आहे आणि त्यांच्यासाठी की तुम्ही जर फक्त त्यांच्यासाठी काही व्हिडिओ ॲनालिसिसचे बनवले टेक्निकल सब्जेक्ट्सचे तर ते खूप फायद्याचं होईल त्यांना. सो तुम्ही त्यांचा यूट्यूब चॅनल बघा, त्याच्यावर बरेच फक्त पॉलिटिकल न्यूजबरोबर बाकी पण इश्यूजचे बरेच तुम्हाला ॲनालिसिस मिळेल मराठी भाषेमध्ये, आणि ते व्हिडिओज ऐकून पण त्यांची भाषाशैली खूप चांगली आहे. सो तुम्हाला ते ऐकून पण बरेच शब्द किंवा भाषाशैली पण चांगली इम्प्रूव्ह होईल. सो कमिंग बॅक टू द क्वेश्चन की सरांनी मराठी भाषा शैलीसाठी तुम्ही काय केलं, कारण बरीच गावाकडची जी मुलं आहेत त्यांना असं वाटतं की आपली जी भाषा आहे की ती थोडी गावठी भाषा वगैरे, मग त्याच्यामध्ये मी उत्तरं लिहिले किंवा तसे शब्द आले तर मला चांगले मार्क मिळतील का नाही. सो भाषेमुळं की मराठीतून आम्ही लिहिणार आणि बरेच जी MPSC मुलं ती इंग्लिशमध्ये पण पेपर देणार, मग त्यांची इंग्लिशमधली उत्तरं आम्ही मराठीत जी उत्तर लिहिणार आणि ती पण त्याच्यात भाषाशैली चांगली असेल नसेल तर मग त्याच्यासाठी तुम्ही काय केलं? आता हे पहा, याच्यामध्ये बेसिक तुम्ही लक्षात घ्या, जेव्हा 10वी आणि 12वीला आपण पेपर लिहायचो, बऱ्याचदा जे मराठी माध्यमातून जे मुलं शिकलेले आहेत त्यांनी 10वीला पण पेपर लिहिलेले, त्याच्यापासून जॉग्राफी, पॉलिटी, हिस्ट्री होते. आता पण इव्हन त्यांनी ग्रॅज्युएशन केलं असेल आर्ट्समधून तर तिथेही पेपर लिहिलेले आहेत, किंवा 12वीच्या बोर्डाचे पेपर पण लिहिलेले आहेत. भाषेवरती तुम्हाला कधी प्रश्न येणार म्हणजे अशा पद्धतीची अडचण येणार नाही. म्हणजे 10वी 12वी किंवा तुम्ही तुमच्या कॉलेज लेवलला तुम्ही ज्या पद्धतीने उत्तरं लिहिली त्याच पद्धतीची उत्तरं इकडे पण अपेक्षित आहेत, फक्त विषय वेगळे आहेत. तिथे तुम्हाला पर्टिक्युलर सिलेबस असायचा, तुम्हाला काही धडे असायचे, त्याच्यावरती प्रश्न उत्तर असायचे. इथे काय आहे, तुम्हाला थोडा व्यापक आहे सिलेबस, मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे तिथे तुम्हाला स्वतःचे शब्द, स्वतःचे अनालिसिस किंवा स्वतःचे आकलन, विचार मांडावे लागतात. हाच फक्त फरक आहे. त्यामुळे आपली भाषा जसं तुम्हाला व्यक्त होता येते ना तसं तुम्ही व्यक्त व्हा, त्याच्यामध्ये जास्त विचार करू नका. एखादा जर लिहित असताना वेगाने तुम्ही लिहिताय आणि तुम्हाला जर शब्द नाही आठवत तर तुम्ही तुमचा गावठी शब्द तिथे वापरू शकता. ओके. त्याच्यामध्ये तुम्हाला काही हा शब्द का वापरला म्हणून निगेटिव्ह मार्क देणार नाही. ओके. ते समजू शकता. एका उत्तरामध्ये 3-4 शब्द असे गेले तर ते काय तुमच्यासाठी निगेटिव्ह नाही. ओके. आपण प्रयत्न करायचा की चांगल्याच पद्धतीने लिहायचं, पण त्याच्यावर स्ट्रिक्ट राहायचं नाही. शेवटी तुमचं नॉलेज ते चेक करतात, तुमची लिखाणशैली चेक करत नाही. ओके. सो मग म्हणजे सरांच्या म्हणण्यातून 2 इश्यू आहेत की मराठीमध्ये सरांचं म्हणणं आहे की एवढा इश्यू होणार नाही, कारण आपण 10वी पर्यंत मराठीतच लिहिलेलं आहे सगळ्यांनी, आणि आता जरी तुम्ही मराठीत लिहित असेल तर सरांनी 2 शब्द वापरले की आकलन आणि भाषाशैली.
तर आकलनाचा पार्ट पुढे मी विचारतो किंवा आकलनाचा इश्यू सरांनी कसा डील केला तेही बघू. पण आकलन हा त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका, कारण क्लासमध्ये कोचिंगमध्ये जी तुम्हाला वैचारिक हे करायचं, विचार कसा करावा, मल्टी डायमेन्शनल कसा विचार करा, ॲनालिसिस कसं करा, रिझनिंग कसं करा, ते सगळं तुम्हाला क्लासमध्ये शिकवलं जाईल. आन्सर रायटिंग किंवा कन्सेप्ट जेव्हा आम्ही शिकू तेव्हा. पण तुम्ही भाषा शैली इम्प्रूव्ह करण्यासाठी तुम्ही काय केलं किंवा काय सांगू शकता? कुठले नॉवेल वाचले किंवा सजेशन काय? आता सुरुवातीला मी काय केलं होतं की माझ्याकडे मी ॲक्च्युली BA मधून केलं होतं, BA पॉलिटिकल सायन्स आहे माझं. तर त्याच्यामुळे मला भाषेचा तसा जास्त गरज नाही लागली वाचायची. तरी पण निबंध आणि इथिक्ससाठी मला वाटायचं की माझी भाषा अजून चांगली पाहिजे, माझ्याकडे चांगला शब्द साठा पाहिजे. तर त्याच्यासाठी मी मराठी 2-3 कादंबऱ्या आहेत, मी तुम्हाला सजेस्ट करीन. एक शिवाजी सावंतांची मृत्युंजय एक आहे आणि ययाती वि. स. खांडेकरांची ययाती कादंबरी. त्या 2 जर वाचल्या एखाद्या नवीन माणसानं सुद्धा, ज्याला मराठीचा गंध नाही पण त्यानं जर त्या वाचल्या, तर त्या कादंबरीच्या माध्यमातून तुमच्याकडे शब्द साठा तयार होईल, है की नाही? आणि कहाणीच्या माध्यमातून तो सांगतो प्रत्येक इव्हेंट्स, घटना, त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या भावना व्यक्त केल्या गेलेल्या आहेत. तर त्या भावना व्यक्त करणे किंवा आपले विचार मांडताना ते कसे फ्लोमध्ये यावेत आणि त्याच्यामध्ये मग एक इंटरेस्ट तयार झाला पाहिजे. तर हे जी शैली आहे ते आपोआप वाचल्यानंतर आत्मसात होते आणि कुठे ना कुठे फायदा होतो. म्हणून मी या 2-3 कादंबऱ्या होत्या त्या वाचून घेतल्या, जेणेकरून मला निबंध लिहिताना इथिक्समध्ये कुठे अडचण येऊ. आणि सर, ही जे सरांनी आता गोष्ट सांगितली तुम्ही खरंच सिरियसली घ्या. कारण सर आता मी आता 11वी-12वी झाल्यावर सगळे इंग्लिश मिडियम आणि इंजिनिअरिंग पण सगळी इंग्लिशमध्ये, परत मी IT मध्ये जॉब केला. सो मराठीचा माझंही 10-12 वर्ष खूप डिस्कनेक्ट होता. त्यामुळे माझी मराठी खरंच खूप वाईट होती. पण नंतर लग्न वगैरे झाल्यावर माझ्या मिसेसला आणि तिची आई मराठीमध्ये त्यांनी PhD केलेली आहे. सो त्यांनी जे बरेच पुस्तकं वगैरे वाचण्यामुळं मलाही तिच्यामुळं कळायला लागलं की माझे मराठीचे शब्द वगैरे खूपच वाईट आहे किंवा भाषाच ग्रॅमॅटिकली पण खूप वाईट आहे. पण नंतर मग मी ज्या मराठीत कादंबऱ्या वाचल्या की हिंदू, जगण्याची समृद्ध अडगळ वगैरे, अशा बऱ्याच मी नंतर कादंबऱ्या वाचल्या. आधी वाचायचो, मग ते ऑटोमॅटिकली कादंबऱ्या वाचून बराच फरक पडतो. तेवढं म्हणजे सरांचं खूप पॉईंट बरोबर आहे. सो तुम्हाला एक फ्लोमध्ये कशी उत्तर लिहावं किंवा निबंधाला वगैरे ती मांडणी कशी करावी. तर सर तुम्ही कुठले नॉवेल मग 2-3 किंवा असे 5 नॉवेलची कुठली नावं सांगू शकता की ॲक्च्युली याच्यामध्ये मी तुम्हाला ना लेखकांची नावं सांगतो, म्हणजे जेणेकरून तुम्ही कादंबऱ्या, आता मला सगळ्या आठवणार नाहीत, पण मी तुम्हाला 2 सांगितल्या की ययाती एक मृत्युंजय, त्याच्यानंतर श्रीमंत योगी नावाची कादंबरी आहे, रणजित देसाई यांची ऐतिहासिक घटनावरती आहे. तर या 2-3 लेखक आहेत आपल्याकडे. किंवा तुम्ही कुसुमाग्रजांच्या कविता वाचा. कुसुमाग्रजांच्या कवितामध्ये ना तुमच्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणात चारोळ्या आणि काय म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये वाक्यप्रचार वगैरे तुम्हाला इतके मिळतील की निबंधामध्ये तुम्ही ते वापरू शकता. मग तुम्ही असे काय सर ते वाचून त्याची काय शब्दकोश बनवला वेगळा का? ॲक्च्युली माझ्याकडे तो शब्दकोश मी बनला नाही, म्हणजे मी स्वतः नाही बनवला, पण असंच माझ्या मित्रमंडळीपैकी भरपूर लोकांनी जे निबंधामध्ये भाग घ्यायचे किंवा जे वक्तृत्व स्पर्धेमध्ये जाऊन भाषण करायचे त्यांच्याकडून मी त्या चारोळ्या घ्यायचो तेव्हा. आता माझ्याकडे ते कलेक्शन नाही आहे, पण तुम्ही तुमच्या आसपास जे लोक असे भाषणाची तयारी करतात, निबंधाची तयारी करतात, त्यांच्याकडून तुम्ही ऑथेंटिक अशा चारोळ्या तिथून घेऊ शकता आणि त्याबरोबर निबंधात त्या परिस्थितीमध्ये टाकून तुम्ही मांडू शकता. सो जसं मी आता सरांकडून ही जे सरांनी काही पुस्तकं रिकमेंड केले, तसेच मी माझ्या मिसेसला आणि अजून एक ऑफिसर आहेत, तर त्यांनी मराठीतून ते एक्झाम दिलेली, त्यांच्याकडूनही अशी पुस्तकांची मी लिस्ट घेईन आणि मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेन की कुठली पुस्तकं तुम्ही कादंबऱ्या वाचा आणि जनरल त्याचे शब्दकोश कसे बनवा वगैरे. पण गाईज तोपर्यंत मी त्या कादंबऱ्या तर वाचाच तुम्ही 1-2 महिन्यात, जर तुम्हाला भाषाशैली हा खूप मोठा इश्यू वाटत असेल तर. आणि डेली तुम्ही म्हणजे आता मी इथिक्सच्या माझ्या लेक्चरमध्येच इंग्लिशमध्ये जे मुलं स्टडी करतात त्यांनाही सांगतो की माझं जे पण लेक्चर वाचाल 100 लेक्चर्स आहेत, 150 तासाचा तो टोटल कोर्स आहे माझा. मग तो एक टॉपिक झाल्यावर मी काही शिकवलं, डोळे बंद करून एक 10-15 मिनिटं विचार करायचा आणि स्वतःचे काय अंडरस्टँडिंग झालं, तुम्हाला काय हे वाटतं किंवा मी जो कन्सेप्ट शिकवला तो तुमच्या पर्सनल लाईफमध्ये तुम्ही काय एन्काउंटर केलेलं का, तिथं तो अप्लाय होऊ शकतो. असं मी त्यांना 2 पानं स्वतःच्या मनाने काही लिहिलं होतं, ओपन एंडेड, प्रश्नाचं उत्तर काही नाही. तर तसं तुम्ही करा की तुम्ही कुठली यूट्यूबवर एखादा व्हिडिओ बघितला कुठल्या पॉलिटिकल इश्यूचा जरी असला तरी सुरुवातीला, तर मग तो ऐकल्यावर मग तुम्हाला काय वाटतं की त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय समजून आलं, ह्याचे पुढे परिणाम काय होतील वगैरे, म्हणजे स्वतःचे विचार एक्सप्रेस करायला चालू करा. आत्तापासून प्रॅक्टिस करसाल तर पुढे जाऊन चांगल्या प्रकारे भाषाशैली पण म्हणजे प्रभुत्व येईल त्याच्यावर. बरोबर. आता भाषाशैलीसाठी सरांनी जे रिकमेंडेशन दिले, दुसरा
इश्यू आता भाषा शैली चांगली झाली तरी तुम्हाला ते रिझनिंग बेस्ड जो UPSCचा सिलेबस असणार आहे, आणि MPSCने जेव्हा प्रिलियम सेम केली, CSAT पण सेम केला, तर क्वालिटी टफनेसची तेवढीच होती जेवढी UPSCची आहे. सो पहिला जो भाषा शैलीवर कसं प्रभुत्व मिळवा, सरांनी तो पार्ट आपल्याला सांगितला. दुसरा इश्यू की आकलन, की एक थिंकिंग पॅटर्न कसा डेव्हलप करा. आता त्याच्यामध्ये पण की सर MPSCने जो सिलेबस प्रिलियम बदलली, तर ती MPSCचा जो सिलेबस बदलला तो UPSCच्याच लेवलची MPSCने पण डिफिकल्टी ठेवली. सो मग त्याच्यामुळे आता जे मेन्स बदलेल त्याच्यामध्ये पण त्याच लेवलची डिफिकल्टी असणार आहे. आणि मी नॉर्थ ईस्टला बऱ्याच स्टेट्समध्ये पण कोचिंगला जातो, मिझोरम, आसाम, अरुणाचल. आता त्या छोट्या छोट्या स्टेट्सनी पण तो सिलेबस त्यांचा बदललेला आहे, बरेच वर्ष 4-5 वर्षापूर्वीपासून त्यांनी बदललेला आहे. सो पहिलं तर की यांना वाटते की हा सिलेबस बदलेल, नाही बदलेल, इम्प्लिमेंट होईल, तर तसं काय मला नाही वाटत आहे की आयोग आता पुढे ढकलेल. एवढे छोटे छोटे स्टेट्स आहेत ते पण डिस्क्रिप्टिव्ह कितीतरी वर्ष घेत आहेत आणि इम्प्लिमेंट पण व्यवस्थित करतायत. आणि मी त्यांचे जेव्हा पेपर बघतो तर आसाम, अरुणाचलवाल्यांच्या पेपरमध्ये जे क्वेश्चन येतात ते पण त्याच डिफिकल्टी लेवलचे आहेत आणि त्याच रिझनिंगचे आहेत. आणि जरी प्रश्न सोपे आले तरी इश्यू आहे की जी मुलं UPSC देत आहेत ती जर इकडे देणार तर ते स्वतःच्या उत्तराने त्याची डिफिकल्टी वाढवणार. त्याच्यामुळे मग तुम्हाला त्याची तयारीच ठेवावी लागेल की थोडं आकलन क्षमता कशी वाढवून ते अनालिसिस कसं करावा. तर मग हे जे रिझनिंग बेस्ड क्वेश्चन येतात, आता रिझनिंग बेस्ड म्हणजे काय ते फक्त सांगायला की आतापर्यंत जसे प्रश्न यायचे की पानिपतची लढाई कधी झाली, पानिपतच्या लढाईची कारणे काय. ओके, आता UPSC जशा प्रश्न विचारते रिझनिंग बेस्ड की तिसरी जी पानिपतची लढाई झाली त्याचे भारतावर काय परिणाम झाले, किंवा भारताचा लँडस्केप कसा चेंज झाला, त्याचे परिणाम वगैरे अशा प्रकारे. मग हे अनालिसिस तुम्ही कसं डेव्हलप. आता याच्यामध्ये बघा, असं जेव्हा प्रश्न येतात की याचा काय परिणाम झाला किंवा मेजर शिफ्ट काय झाले असं तुम्हाला वाटते, हे पाहिजे ते कसं आहे, विचारण्याची शैली वेगळी आहे. उत्तर जवळपास तेच आहे की कशा पद्धतीने बदललं, तर त्याचे तो परिणाम विचारतोय, पण तुम्हाला ते अशा पद्धतीने विचारतोय की तुमचं मत काय आहे, तुम्हाला काय वाटतं, कोणत्या कारणामुळे वाटतं की ते मेजर शिफ्ट झाला. आता तुमचे उदाहरण पानिपतची लढाई, पूर्वी प्रश्न कसे असायचे, पानिपतच्या लढाईचे परिणाम सांगा भारतीय इतिहासामध्ये. आता ते काय विचारतं की डू यू थिंक दॅट की पानिपत बॅटल प्लेड मेजर रोल for watershed event, played major role for modernization of हिस्ट्री किंवा टुवर्ड मॉडर्नायझेशन ऑफ हिस्ट्री, असं कोणता तरी एक अँगल कोणतं नाही का. आणि मग तुम्हाला ते विचार करायला होतो की मग आता ह्याचं उत्तर मी कसं देऊ. परिणाम तर मला माहिती आहे, पण ह्या वॉटरशेड मुवमेंट आहे का, किंवा मॉडर्नायझेशनवर ह्याचा कसा काय परिणाम झाला, अशा प्रश्नात मग आपण तिथे एकदम कोलमडून जातो. तर यावेळेस एक लक्षात ठेवा, बेसिक आपल्याला काय परिणाम आपल्याला माहीत आहेत, मग ते तुम्ही उत्तर देताना तुम्ही सुरुवात अशी करायची की त्याचे सामाजिक परिणाम काय झाले आणि त्या सामाजिक परिणामामुळे आधुनिकीकरणाकडे कसं आपण गेलो, आहे की नाही. त्याच्यानंतर तसं आर्थिक परिणाम त्याचे काय झाले आणि त्या आर्थिक परिणामामुळे तुमचं मॉडर्नायझेशनकडे कसं गेलं तुम्ही, असे प्रत्येक अँगल तुम्ही घेतले पाहिजे. त्यामुळे बेसिकली मराठी मुलांनी आता काय करायचं, एक टेक्निक लक्षात ठेवायची, प्रत्येक गोष्टीचे अँगल्स तुम्ही काढा. प्रत्येक गोष्टीचे अँगल्स काय असतात, सामाजिक असतात, आर्थिक असतात, राजकीय असतात, सांस्कृतिक असतात, भौगोलिक असतात आणि राष्ट्रीय असतात, आंतरराष्ट्रीय असतात. बरोबर, असे 7-8 अँगल्स तुम्ही डोक्यामध्ये ठेवूनच अभ्यास करायचा की या इव्हेंटचे मला हे अँगल सगळे काढता आले पाहिजे एक पॅराग्राफ वाचल्यानंतर सुद्धा. तर मग तुमची ते मॅच्युअर आन्सर दिसतं आणि त्याच्यामध्ये मग तुमचा तो रिझनिंगचा पार्ट आहे तो ॲड्रेस होतो. म्हणजे सरांना काय म्हणायचं की जे इथिक्समध्ये मी म्हणतो की मल्टी डायमेन्शनल आन्सर रायटिंग, आणि मग मी 2 चार्ट शिकवतो की सर त्याच्यामध्ये एक 20-25 डायमेन्शन्स असतात की एज्युकेशन, जॉग्राफी, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, पॉलिटी वगैरे असे 20-25 डायमेन्शन आहेत, कॉन्स्टिट्युशनल, लिगल, पॉलिटिकल. तर मग इश्यू आहे की तुम्हाला जर क्वेश्चन आले की 1857च्या उठावाचे कारण सांगा किंवा 1857च्या उठावाचे परिणाम काय झाले, तर सरांचं पण तेच म्हणणं आहे की मग 1857च्या उठावाचे परिणाम खूप जास्त लेवलला विचार करा की काय काय, मग सामाजिक परिणाम, आर्थिक परिणाम, भौगोलिक परिणाम वगैरे किंवा लिगली काय काय चेंज झालं वगैरे, आणि तसं तुम्हाला ती आकलन क्षमता डेव्हलप करावी लागेल हळूहळू. आणि हे असं काही प्रत्येक गोष्टीत करायची गरज नाही. तुम्ही जर सराव केला आणि 1 महिनाभर तुम्ही असा विचार केला या अँगलने, तर जवळपास तुमचं सगळे अँगल कव्हर होतात आणि नंतर प्रत्येक प्रश्नाला तुम्ही तर्क लावून सुद्धा उत्तर लिहू शकतो. प्रत्येक वेळेस माहिती पाहिजे असं नाहीये. हा, म्हणजे स्वतःच अनालिसिस करून काय असू शकतं. बरोबर, कारण अगदी बरोबर. हे 2 पॉईंट मी ऍड करतो जरा की
सर जे म्हणत आहेत की बऱ्याच वेळा मी UPSCच्या मुलांनाही सांगतो की जर तुम्हाला 20 प्रश्न दिलेत पेपरमध्ये, जर 2-3 प्रश्नाची उत्तर नाही जमली तर तुम्ही नेक्स्ट अटेम्प्टला तयारी करा. कारण जर पेपरमध्ये 2-2 प्रश्नाची उत्तर नाही जमली तर तुमचा 101 मार्काचा पेपर तुम्ही लिहिलाच नाही. त्यामुळे जेव्हा उत्तर माहीत नसेल तरी उत्तर लिहायचं ना, ती खूप गेम आहे. आणि ती ज्याला जमते, तर सरांचं तेच म्हणणं आहे की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर माहीत नसेल तरी तर्क करा काय असू शकतं आणि उत्तर लिहा. आणि अजून एक सांगतो गाईस की हे भाषाशैली जसे सर म्हणले डेव्हलप होते, 1 महिना जास्तीत जास्त लागेल, 1-2 महिने वाचलं की. आणि तर्क करण्याचे पण एक पॅटर्न किंवा एक ठराविक प्रोटोकॉल फॉलो केले ते होऊ शकतं. आणि एक गोष्ट आहे म्हणजे प्रिपेअर करताना जसा पॅटर्न चेंज झालेला आहे, एक टिप म्हणून सांगतो की आता थर्ड बॅटल ऑफ पानिपत, तर आता त्याच्या अगोदर थर्ड बॅटलच्या की नादिरशाही भारतावर अटॅक केलेला. प्रत्येक जण तुम्ही एवढंच वाचता की नादिरशाही इतक्या साली अटॅक केला, मुघलांचा राजा मोहम्मद शाह रंगीला होता, तो कोहिनूर घेऊन गेला, पिकॉक थ्रॉन घेऊन गेला सगळं. आता UPSC काय करते, फॅक्ट विचारायच्या ऐवजी त्याच्या पुढचा एक प्रश्न विचारते की नादिरशाह इंडियात का आला. ओके, त्याला नादिरशाहला इन्व्हेजन करताना मग त्याच्यामुळे तुम्हाला पुढचा थोडा पाठ वाचवावा लागतो की नादिरशाहला इंडियात याचा काही प्लॅन नव्हता. त्याच्या ठिकाणी एरियात रिबेलियन चालू होते, त्यांनी मुघलांच्या राजाला सांगितलं मोहम्मद शाह रंगीलाला बॉर्डर सील कर आणि जे लोक पळून येत आहेत रिबेल माझ्या इथे अगेन्स्ट रिबेल करून तुझ्या तिथे येऊन लपतायत तुझ्या एरियामध्ये, त्यांना मारून टाक. मोहम्मद शाह रंगीला हो म्हणला, त्यांनी बॉर्डरवर काहीच केलं नाही सिक्युरिटीसाठी. मग नादिरशाह म्हटला तू नाही मारत तर मी बॉर्डर क्रॉस करून मारतो. तो आला इंडियामध्ये, मुघलांची कुठंच फौज नाही त्याला अडवायला. तो पोचत दिल्लीत पोचला तरी कुठंच मुघल नाही, दिल्ली येऊन लुटून घेऊन गेला. मग हे एक पुढचा प्रश्न फक्त एक स्टेप ते विचारतात की असं का झालं. सो कुठली गोष्ट वाचताना लक्षात ठेवायची, प्रत्येक गोष्ट का अशी झाली असा वाय प्रश्न कंटिन्युअसली विचारा. तो बेसिक पॅटर्न लक्षात ठेवायचा. कोणताही इव्हेंट तुम्ही वाचल्यानंतर फक्त वाचताना तुम्ही या गोष्टींचा विचार करायचा, का कशासाठी आपण का वाचतोय, आपल्याला ते माहिती गोळा करून कुठेतरी लिहायची आहे ना, लिहायची आहे, तर ते लिहिता आलं पाहिजे आपल्याला. हा एक बेसिक आहे त्याच्यामध्ये. म्हणजे पण का म्हणजे कुठले की कुठले तुम्ही अँगलनी म्हणजे बघायचा की नाही, त्याच्यामध्ये 3 अँगल आहेत ना, की का, कशासाठी, ओके, का म्हणजे इव्हेंट का घडला ते, आणि आपण का वाचतो ते, हे 2 महत्वाचं. आपण एक्झामसाठी वाचतोय, हे सगळं वाचून आपल्याला ज्ञानी बनायचं नाही, आपल्याला उत्तर कसं लिहिता आलं पाहिजे, हा आपला पर्पज. आणि तो इव्हेंट का झाला, जसं तुम्ही म्हटला नादिरशाह भारतामध्ये आला, का आला, त्याचं काय कंपल्शन होतं, पॉलिटिकल कंपल्शन काय होतं. तर मग ते कंपल्शन जर ते नसतं तर मग UPSC आजकाल तुम्ही बघा पॅटर्न असं विचारते, डू यू थिंक दॅट की इफ नादिरशाह वुड हॅव नॉट कम टू इंडिया बट वुड हॅव बीन द पिक्चर ऑफ हिस्ट्री, असं विचारू शकते. आणि अशी विचारते काय झालं असतं, तुम्ही सहज एक कल्पना विलास करू शकता. इंग्रज आले नसते तर भारत कसा असता वगैरे, आता कुठे बघता तुम्ही भारताला, किंवा अशा प्रकारचे प्रश्न UPSC विचारायला आता पॅटर्न चालू आहे रिजनेबली. तसा सर एक प्रश्नही आलेला की मेन्स मध्येच आलेला जॉग्राफीमध्ये की जर हिमालयच नसते तर भारताचं क्लायमेट कसं असतं. ओके, तर भारत पूर्ण कोल्ड डेझर्ट असतात आपल्या इकडे, म्हणजे जे तिबेटचं पॅटर्न आहे किंवा चायनाचा जो मिडल वेस्टर्न पार्ट ऑफ चायना आहे तसं आपलं क्लायमेट. मग हेच तर्क करायला आला पाहिजे की जर हिमालय नाही तर मग हिमालयाच्या पॅरलल जर आपण पृथ्वीवर गेलो तर तिकडं काय आहे भारताच्या लेवलला. मग तुम्ही जर जरा आफ्रिकेच्या साईडला गेला तर दुबई वगैरे जे सगळे कोल्ड डेझर्ट आहेत, आपलंही थोड्यापैकी तसंच क्लायमेट. आता UPSC प्रिलिमचा पण पॅटर्न तुम्ही पहा, अशा धर्तीने ह्या इथपर्यंत तुमची कल्पना विलास गेला असेल तरच तुम्हाला त्याचे आन्सर देता येतात. बरोबर. मी आता प्रिलिमचे पॅटर्न्स बघा पाठीमागच्या 2-3 वर्षामध्ये, तर तो पॅटर्न रिझनिंग बेस आहे. तुम्हाला त्या विषयाचं असं नॉलेज पाहिजेच तरच तुम्ही ते आन्सर्स तर्कबुद्धीने देऊ शकता. त्याच्यामुळे फक्त की पाठांतर करू नका, बरेच अनालिसिस करा आणि जे क्लासमध्ये होऊन जाईल. म्हणजे एकदा तुम्ही क्लासमध्ये तसे अनालिटिकलच फॅकल्टी शिकवतात, ती ऑटोमॅटिकली ती ॲबिलिटी पण डेव्हलप होईल. सो सर तुम्ही एक अजून एक प्रश्न होता की अँसर रायटिंग किती करावी, की तुम्ही ह्याच्याबद्दल की किंवा डेली रायटिंग प्रॅक्टिस करायचा का, कारण 1750 मार्काचं तर डिस्क्रिप्टिव्हचं कंटेंटच असणार आहे रायटिंगमध्ये. बरोबर. सो मग याच्यामध्ये आता एक लक्षात घ्या, आपल्याला मास ज्या गोष्टीपासून मिळणार आहेत, तुम्ही मला सांगा सगळी पुस्तक वाचली जगातली, त्याचा काय फायदा होणार आहे का. शेवटी लिहायचं आहे ना, तर लिहिणं हा 80% भाग आहे, 20% लिहायचं आहे. 1700 लिहिल्यानंतर तुम्हाला मार्क्स मिळणार आहे. तुमच्याकडे नॉलेज असून चालत नाही. तुम्ही जर बघितलं तरी मेन्सचा पेपर असतो, त्याच्यामध्ये एक प्रश्न असतो 15 मार्काचा, त्याला पेज किती असतं,
पाठपुट एक असतं ना, म्हणजे पुढचं पेज आणि त्याच्या जस्ट बॅक साईडला थोडं पाठपुट एक म्हणतो आपण. तर ते पेज भरून फक्त तुम्हाला लिहायचं, तेवढं नॉलेज तुमच्याकडे पाहिजे. भरपूर PhD केला आणि ते तुम्हाला उतरताच येणार नाही ना. 1.5 पेजवर तुम्ही काय लिहिणार आहे? टाइम लिमिटमध्ये पण टाइम लिमिटमध्ये आणि 1.5 पेजमध्ये असं काय लिहिणार आहे तुम्ही? तर थोडंफार बेसिक तुम्हाला नॉलेज असलं पाहिजे. आणि लिखाण, मी काय म्हणतो 80% हे तुमचं लिखाणावर भर असलं पाहिजे. 20% फक्त तुमचं, कारण जर तुम्ही प्रिलिम पास होत आहेत याचा अर्थ यू हॅव इनफ नॉलेज टू राईट मेन्स, है ना. तर त्यामुळे तुम्ही काय करायचं की लिखाण मात्र पहिल्या दिवसापासून, मी तर म्हणेन तुम्हाला जर चांगली मार्क्स पाडायचे आणि चांगली रँक आणायचे तर तुम्ही महिन्यातून 1-2 निबंध लिहिले पाहिजे आणि ते चेक करून घेतले पाहिजे आपल्या मित्राकडून किंवा कोणाकडून. फॅकल्टीज इथिक्सचा 1-2 आन्सर्स तुम्ही डेली लिहिले पाहिजेत किंवा जे तुम्ही वाचताय त्याच्या किमान लिखाण कुठेतरी केलं पाहिजे, त्याचे प्रश्न उत्तरं तुम्ही कुठेतरी लिहिली पाहिजे. तर मग दिवसातला वेळ सुद्धा तुम्ही देताना ना 80-20 करा. ओके. सो म्हणजे सर जे म्हणतात ते फक्त एक टीचरच्या लँग्वेजमध्ये सांगायला सर, की मी स्टुडंटला तेच म्हणतो की मेन्समध्ये तुम्ही प्री क्रॅक केली आहे, 15,000 आलेला आहे, तर मी म्हणतो की प्री क्रॅक करणं जास्त अवघड आहे रादर दॅन मेन्स. कारण मेन्स खूप स्ट्रॅटेजीमध्ये तुम्ही प्लॅन करू शकता, एसी इथिक्समध्ये मार्क आणणे वगैरे स्ट्रॅटेजीने आरामात होऊन जातं. आणि त्यावेळी पण मी हेच सांगतो की हे जे 3.5 महिने असतात प्री आणि मेन्सच्या मध्ये, आजच मी त्याचा एक व्हिडिओ रेकॉर्ड केला की पुढे 3.5 महिने कसा अभ्यास करा. मी तेच सांगतो की वाचणाऱ्यांपेक्षा लिहिणारे जे आहेत ना तेच जास्त, तेच मेन्स क्रॅक करतात. त्यामुळे या 3.5 महिन्यामध्ये जो जास्त लिहितो, मी एक वाक्यच वापरतो की मेन्स पास व्हायचे असेल, तुमचा पेन थांबला तर मेन्स नापास. त्यामुळे डेली तुम्हाला मेन्स म्हणजे ह्या 3.5 महिने प्री टू मेन्स तर खूप करावं लागतं. पण सर जसं म्हणतायत की डेली तुम्हाला एक जे पण वाचलं त्याचं आता काय लिहावं, त्यासाठी मी फक्त एवढं सांगतो की तुम्ही जो पण टॉपिक वाचला ना, जनरल स्टडीज वगैरे, जो सगळ्यात सोपा टॉपिक वाचला दिवसभरात, जो पण तुम्हाला वाटला सगळ्यात सोपाच टॉपिक घ्यायचा आणि तो त्याच्यावरच तुम्ही लिहिला चालू करा. की बाबा पानिपतची तुम्ही 3री लढाईचा आज टॉपिक वाचलेला आहे, मग स्वतःच विचार करा ही लढाई का झाली, मनातून ते विचार आणून, नसती झाली तर काय झालं असतं वगैरे. त्याच्यामध्ये मग तुमची तर्कबुद्धी पण होईल आणि एक लिहिण्याची सवय. पण डेली 1 तास गाईज लिहिला आत्तापासूनच चालू करा, तर तुम्ही खूप बेटर पोझिशन मध्ये असाल आरामामध्ये. किंवा त्याच्यापेक्षा स्वतः प्रश्न तयार करून लिहिण्यापेक्षा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्या टॉपिकवर. समजा तुम्ही जर पानिपत वाचलं तर PYQs मध्ये ते क्वेश्चन आहे ना, तर ते तुम्ही लिहा आणि तुम्ही रोज ते 1-2 प्रश्न लिहा आणि ते चेक करून घ्या. मग किंवा आयडियल आन्सर्स असतात आपल्याकडे, मॉडेल आन्सर्स, त्याच्याबरोबर स्वतःच कम्पेअर करा जर तुम्हाला कोणाला दाखवायचं नसेल. पण डेली लिहिणं हे महत्वाचं आहे. आणि फीडबॅक पण तुम्हाला जिथेही तुम्ही आता क्लास लावचाल तिथे जाऊन टीचर्स कडून डेली तो फीडबॅक पण घेतला, किंवा तुमचे जे बाकी सिनियर जे फ्रेंड्स असतात जे UPSC करतायत ऑलरेडी त्यांच्यापासून पण लिहा आणि इव्हॅल्युएट करून घ्या बेसिक फीडबॅक. बिलकुल. सो सर, मराठी भाषा इम्प्रूव्ह करण्यासाठी तुम्ही स्टुडंट्सला मराठीचा काही क्लास करावा असं काही सजेशन द्याल 1 महिन्याचा जर? ओके. नाही, याच्यामध्ये तुम्ही असं करू शकता की मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मराठीचा गंध सुटला आहे, म्हणजे तुम्ही जसं म्हटलं 10वी नंतर किंवा 12वी नंतर लोक इंजिनिअरिंगला गेली, डॉक्टरेटला गेली, त्यामुळे तुमच्याकडे मराठीचा गंध नाही आहे, नाळ तुमची तुटलेली आहे थोडक्यात. तर तुम्हाला काय करावं लागेल ह्या परिस्थितीमध्ये? मी सांगितल्याप्रमाणे कादंबरी, पण तुम्हाला ते बोरिंग वाटते कादंबरी, तर मराठी साहित्यावर YouTube चॅनेल्स आहेत. जसं तुम्ही म्हटला की पत्रकारांचा अनालिसिस पण तुम्ही वाचा, किंवा YouTube चॅनल्स आहेत ज्याच्यामध्ये मराठी साहित्यिक येतात, बोलतात, भाषण करतात, ते तुम्ही फॉलो केलं पाहिजे. किंवा जर क्लास ॲज सच मराठीचा व्याकरणचा वगैरे क्लास लावून तुमचं काय ते सुधारणार नाही. ओके. याच्यामध्ये एक तर तुम्हाला डेली वाचन वाढवावं लागेल न्यूजपेपरमधून, आणि डेली जो तुम्ही आता अभ्यास करणार आहे ते वाचल्यामुळे तुमचं शुद्ध लेखन वाढेल. शुद्ध लेखनाचा खूप त्याच्यामध्ये इफेक्ट आहे. लोकांचं प्रश्न असतात, मला खूप ठिकाणी विचारतात की अशुद्ध लेखन असेल तर मार्क्स कट करतात. मार्क्स कट करत नाहीत, पण तुमचं इम्प्रेशन डाऊन होतं. आता मला सांगा, 2 तुमच्याकडे समोर पेपर आहेत, एका पेपरमध्ये एक चांगल्या पद्धतीने लिहिलं आहे ज्याच्यामध्ये काही ग्रामॅटिकल मिस्टेक नाही आहे, आणि तुमच्याकडे तुम्ही पण सेम लिहिलेलं आहे पण तुमच्या ग्रामॅटिकल मिस्टेक आहे, तर तुम्हाला तो कुठेतरी मार्क्स कमी देणार एक्झामिनर. त्यामुळे इथे कसं आहे, इथे तुमचं इव्हॅल्युएशन नाही आहे, तुमच्यासोबत कम्पॅरिझन पण आहे. त्यामुळे कम्पॅरिझनमध्ये तुम्ही टिकून राहिले पाहिजे. तर त्याच्यासाठी तुम्ही लँग्वेजवर कमांड, त्यामुळे क्लास ॲज सच लावायची व्याकरणची वगैरे गरज नाही, परंतु क्लास एवढाच वेळ
तुम्ही मराठी इम्प्रूव्हमेंटसाठी दिला पाहिजे. मग ते यूट्यूब असू देत, कादंबरी असू देत, न्यूजपेपरचं वाचन असू देत किंवा जनरल वाचन असू देत, ते तुम्ही केलं. ते मी बघितलं सर की मुलं म्हणजे घाबरलीत मराठीला, पण मी इंग्लिशमध्ये जे काही स्टुडंट्स बघतो जे इंडियामधून म्हणजे एकदम बिहार वगैरेच्या पण झारखंडच्या गावाकडून आलेले असतात, त्यांचे इंग्लिश तर वाक्य रचण्यापासून इश्यू असतो, सुरुवात असते. पण ती मुलं वाक्य रचना इम्प्रूव्ह करून इंग्लिशमधून पण प्री मेन्स पुढे इंटरव्ह्यू पर्यंत पण जातात, काही क्रॅक पण करतात. मग ते जर एवढे करत असेल तर ऍटलिस्ट तुम्ही स्टुडंट जे मराठीच बोलताय तर वाक्य रचनाचा तर काही इश्यू असणार नाहीये की तुम्हाला वाक्य रचना जमत नाहीये. थोडंफार शुद्ध लेखन आहे ते आणि भाषाशैली, तर दोन्ही होणाऱ्या गोष्टी आहेत. ते मोक्यातच मुलांनी जास्त त्याची भीती करून घेतली. हे पहा, मदर टंग आहे, आपल्याला व्यक्त व्हायला काही वेळ लागत नाही, एक वेळ शब्द सापडत नाहीत, मग तिथे तुम्ही इंग्लिश लिहा ना. मी जसं म्हणतो प्रत्येक आन्सरमध्ये तुम्ही 15% पर्यंत तुम्ही इंग्लिश शब्द टाका, काय फरक नाही पडणार आहे. त्याच्यामध्ये देवनागरी टाकली तर बेस्ट, अदरवाईज तुम्ही इंग्लिश जसेच्या तसे लिहा ना. हळूहळू सवय इंग्लिश स्क्रिप्ट मध्ये सुद्धा ठेवू शकतो. आता आपण तुम्हाला अलाउड पण आहे की 20-30% तुम्ही अलाउड आहे, म्हणजे कन्सिडरेबल. म्हणजे कसं आहे की तुम्हाला डिक्टो म्हणजे पूर्ण मराठी लिहा असं कुठं कंपल्शन नाही. तुमचं काय ते अपेक्षित काय आहे आयोगाला की या प्रश्नाचं उत्तर हा मॅच्युरिटीने देतोय की नाही एवढंच चेक करायचं. तो भाषा हे बॅरियर नाहीच आहे ना. भाषा जर बॅरियर असती तर मग इतर लँग्वेज मधून त्याने अलाउडच केलं नसतं, फक्त इंग्लिश मधून करायचं. तर उद्देश साध्य झाला पाहिजे. ओके, फक्त एवढंच. असं चांगली गोष्ट सरांनी सांगितली. म्हणजे सरांचं असं म्हणणं आहे की जर तुम्ही इथिक्सचं उत्तर लिहिताय आणि तुम्हाला अचानक संविधानिक नैतिकता हा शब्द नाही आठवला तर तुम्ही कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी असा शब्द लिहून पुढे गेला तरी चालेल. फक्त उत्तरामध्ये की तुमचा जो मुद्दा आहे तो व्यवस्थित त्या एक्झामिनरला कळला पाहिजे, कारण त्यांना क्लर्क नकोय, त्यांना देश चालवायला अधिकारी पाहिजे ज्याला तो मुद्दा व्यवस्थित कळतोय, समजतोय, तो इश्यू सॉल्व्ह करू शकतो. सो तुम्ही उत्तरामध्ये कंटेंटवर फोकस करा. इंग्लिशमध्ये थोडंफार लँग्वेज झालं तरी ते कन्सिडरेबल आहे असं सर म्हणतायत आणि ते समजून घेतात. आणि सरांचा आपल्याला मान्यच करावं लागेल, कारण सरांनी मराठी दिलेली आहे आणि UPSC क्रॅक केली, त्यामुळे MPSCला जर तुम्हाला लोक आरामात समजून घेतील. मी असं म्हणजे एकदा फक्त बाय चान्स पास झालोय असं नाही आहे. मी 4 इंटरव्ह्यू दिलेले आहेत नंतर सुद्धा, सिलेक्शन नंतर सुद्धा. त्यामुळे एव्हरी टाइम 4 इंटरव्ह्यू, इट्स नॉट अ जोक. मी फक्त मराठी देऊन मेन्स देताना फक्त पहिल्यांदा फेल झालो होतो. मला फक्त 10 मार्कांनी माझा इंटरव्ह्यू कॉल गेला होता मराठी माध्यमातून UPSC देताना. त्याच्यानंतर मी कधीही इंटरव्ह्यू फेल म्हणजे मेन्स फेल झालेला नाहीये. ओके, किती इंटरव्ह्यू दिले सर तुम्ही? मी 4 इंटरव्ह्यू दिलेले आहेत टोटल. 4 इंटरव्ह्यू म्हणजे सरांनी सिलेक्शन पकडून. सो 4 वेळा मेन्स मराठीतून क्रॅक केलेली आहे. खूपच इन्स्पिरेशनल रिअली गोष्ट आहे ही. आणि त्यामुळे मी तर सरांच्या सगळ्या नोट्स घेईन, सरांनी कशा प्रिपेअर केलं सगळं त्याच्यावर अनालिसिस करेन आणि तुम्हाला तेही मी प्रेझेंट करेन. आणि बुक रायटिंगसाठी सरांनी सांगितलं तेही व्हिडिओज बनवेन. सर अजून एक प्रश्न होता की मग तुम्ही जे कोट्स वगैरे लिहिले ते मग मराठीतून म्हणी वापरल्या का इंग्लिश कोट्स वापरले आणि म्हणी वगैरे अशा काय तुम्ही गोळा केल्या? येस, मी काय सांगितलं तुम्हाला, इंग्लिशमधून कमी वापरायचं. म्हणजे 1-2 ठिकाणीच जिथं मला कंपल्शनच होतं नाही इंग्लिशमध्येच ते सूट होतं, चांगलं होतं, असेच फक्त तुम्ही इंग्लिशमधून वापरा. एका निबंधामध्ये 2 किंवा 3 म्हणीपेक्षा किंवा कोट्सपेक्षा जास्त लिहू नका, म्हणजे मराठीमधून जर लिहित असाल तर. आणि मराठीमधून मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मराठीतले आपले जितक्या कविता आहेत, कुसुमाग्रजांच्या असतील किंवा इतर जनरल अशा पण आहेत ज्यांची तुम्हाला लेखकांची नावं पण माहीत नाहीत, पण त्या कोट्स चांगले आहेत, त्या चारोळ्या चांगले आहेत, तर त्या तुम्ही त्याचं एक संकलन ठेवा तुमच्यासोबत. म्हणजे तुम्ही काय करा, सर्च असं करायचं की सामाजिक इश्यूवरती, समजा आता जाती व्यवस्था आहे तर जाती व्यवस्थेवरती आंबेडकरांचं एखादं भाष्य असू शकतं चांगलं, हो की नाही. तर असे 2-3 भाष्य तुम्ही काढून ठेवायचे आपल्या डायरीमध्ये. एक डायरी बनवायची याच्यासाठी, निबंधासाठी, कारण निबंधाला तुम्ही कमी नाही लिहून चालणार. तुमचे 250 मार्क्स आहेत, इथिक्समध्ये तुम्हाला वापरता येतात. म्हणजे 500 मार्कासाठी तुम्हाला एक छोटी डायरी करायची आणि त्या डायरीमध्ये तुम्हाला अशा चारोळ्या लिहायच्या, ज्या इश्यू वाईज तुम्ही चारोळ्या घ्या, मग तुमचं ते सगळं कव्हर होऊन जाईल. म्हणजे सरांचं म्हणजे तुम्ही कुठलीही गोष्ट म्हणजे न्यूजपेपर अनालिसिस कुठले वाचणार असाल किंवा आर्टिकल वापरसाल, ऑप्शनलचे काही पुस्तकं वाचाल, न्यूजपेपर वगैरे काही वाचताना तुम्हाला एखादी म्हणी टाईपमध्ये काही एखादं वाक्य चांगला विचार मिळाला, त्याचे एक सेपरेट नोट्स बनवा, त्याचं एक सेपरेट हेच बनवा आणि त्या कंटिन्यू वाचत राहा. मग ते ऑटोमॅटिकली तो म्हणजे काय त्याला म्हणतात, तुम्हाला ते इम्बाईब होऊन जातात, तुम्ही ते लिहू शकता. आणि मी
इथिक्समध्ये आणि एसेमध्ये हे कोट बेस्ड सगळे एसेमध्ये कोटच देतात. त्यामुळे मी अशा खूप इम्पॉर्टंट जी पर्सनॅलिटी आहेत, गांधी, आंबेडकर वगैरे, बुद्धा, महावीरा, त्यांचे जे खूप इझी जे वाले कोट्स आहेत अशी एक लिस्ट बनवली आहे. 500 कोट्स आहेत त्याचे. मग तेच आता ते मी मराठी कन्वर्ट करून तुम्हालाही अवेलेबल करून देईन. मग ते कोट्स तुम्ही रोज वाचले, सारखे वाचले, त्यातले जर तुम्हाला बेसिक लक्षात राहिले तरी. आणि त्याच्यामध्ये पण एक स्ट्रॅटेजी काय करू शकता की जे तुम्हाला एसे येतात तर त्याच्या एसेमध्ये पण एक 10-12 टाईपवर, म्हणजे एज्युकेशनवर एसे UPSCने खूप वेळा विचारलाय, आयोग पण विचारेल. तसंच तुमचे सायन्स रिलिजनवर एसे येतात किंवा विमेन जेंडर इश्यू जे म्हणतो, महिलांचे अधिकार वगैरे त्याच्यावर. मग दर असे जे 10 सेगमेंट आहेत त्या दर ह्याच्यावर 5-5 कोट पाठच करायचे. म्हणजे एज्युकेशनवर एसे आला 5 कोट माहीत पाहिजेत, 5 म्हणी. आणि जर आलाच तो निबंध परत की शिक्षणावरल्या किंवा महिलांच्या इश्यूवर आला, महिलांवर 5-6 कोट लक्षात ठेवायचे, त्यातलाच एक वापरायचा. सो ते थोडं तुक्क्या टाईप आहे, लक आहे, आलाच तर कामाला येऊ शकतं. आणि इश्यू बेस्ड केलं की ते कुठे ना कुठे तुम्हाला त्याचा फायदा, इश्यू बेस्ड स्टडी केला की. आणि सर तुम्ही ऑप्शनल जे पॉल सायन्स हे केला तर ऑप्शनलला मराठीमध्ये त्याची कशी आता हे पहा, आता ऑप्शनलचं तुम्ही ऑप्शनलमध्ये 2 पेपर असतात. त्याच्यामध्ये पार्ट फर्स्टमध्ये पूर्ण तुमचा थेरॉटिकल पार्ट असतो, त्याच्यामध्ये विचारवंत असतात किंवा इव्हन भारतीय संविधानावरती सुद्धा जे फिलॉसॉफिकल गोष्टी आहेत त्या पार्ट फर्स्टमध्ये आहेत. आणि सेकंडला आपण काय म्हणतो की म्हणजे पेपर 1मध्येच 2 पार्ट आहेत, त्याच्यामध्ये एक फिलॉसॉफिकल आहे, दुसरा प्रॅक्टिकल आहे. आणि पेपर सेकंडमध्ये सगळ्यात चॅलेंजिंग मराठी मुलासाठी पेपर सेकंड आहे, त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय संबंध आहे. तर ते आंतरराष्ट्रीय संबंध, आता इथे बेसिक प्रश्न काय आहे की पॉलिटिकल सायन्सचा पेपर लिहित असताना पॉलिटिकल सायन्सचा पेपर 2 आपण लिहितोय आणि पेपर 2 जो जनरल स्टडीजचा आहे ह्याच्यामध्ये काय फरक करायचा, पॉलिटी आणि पॉल सायन्स ह्यांच्यामध्ये आन्सर्समध्ये काय फरक करावा, हा बेसिक प्रश्न आहे सगळ्यांना. कारण सगळ्यांची उत्तरं सेमच वाटतात. मग तुम्ही जनरल स्टडीजचा पेपर लिहिताय का, ऑप्शनलचा पेपर लिहिताय का, ह्याच्यामध्ये काहीतरी फरक असला पाहिजे तरच तुम्हाला ते मार्क्स येतात. तुम्ही GS सारखा पॉलिटिकल सायन्स पेपर 2 नाही लिहू शकत. तर ते करण्यासाठी तुम्हाला मी एक टेक्निक सांगतो. ह्याच्यामध्ये काय असतं, पॉलिटिकल सायन्समध्ये काय अपेक्षित आहे तर तुमचे विचारवंत पहिल्यांदा, म्हणजे जरी जनरल प्रश्न असला की भारतीय, आता प्रश्न तुम्हाला असा असू शकतो की फॉरेन पॉलिसीमध्ये जो शिफ्ट झालाय आफ्टर 2014 तो तुम्ही कसा बघताय त्याच्याकडे. तर आता ह्या प्रश्नावरती हा जर जनरल स्टडीला विचारला तर तुम्ही लगेच पॉलिसी लिहू शकता, मला काय वाटतं. परंतु जर पॉलिटिकल सायन्स पेपर 2 मध्ये विचारला असेल तर तुम्हाला तिथे विचारवंताचा सहारा घ्यावा लागेल की जे पॉलिटिकल सायंटिस्ट आहेत आज सध्या भारतामध्ये त्यांचं काय मत आहे, किंवा एखादा पत्रकार आहे जो पॉलिटिकल इंटरनॅशनल राजा वगैरे इंडियन एक्सप्रेसमध्ये लिहितात तर त्यांचे तुम्ही एखादे दुसरे कोट लिहिले पाहिजे. तर असं डिस्टिंग्विश करायचं त्याच्यामध्ये. मुद्दा दुसरा की पॉलिटिकल सायन्स मराठीमध्ये करणं आता खूप सोपं आहे, कारण आता अवेलेबल रिसोर्सेस खूप आहेत मार्केटमध्ये. शिवाजी युनिव्हर्सिटीचे एक पॉलिटिकल सायन्सचे HOD होते, तर त्यांचं एक शिवाजी युनिव्हर्सिटीचंच बुक आहे. ओके. शिवाजी युनिव्हर्सिटी पॉल सायन्स BA साठी आणि MA साठी जे बुक्स आहेत त्याच्यामध्ये जवळपास 80% आपला सिलेबस कव्हर होतो. ओके. त्यानंतर भारतीय राजकारण याच्यावरती युनिक अकॅडमीचे तुकाराम जाधव सर असतील किंवा सुहास पळशीकरांची पुस्तकं चांगली आहेत, ते तुम्ही वाचू शकता. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला अजून ह्याच्यामध्ये जास्त जायचं असेल आणि थोडं कष्ट करावं लागेल, ज्या इंग्लिशमध्ये नोट्स उपलब्ध आहेत काही क्लासेसच्या, ओके, त्याचं तुम्हाला ट्रान्सलेशन. आता जसं मी काय करायचो, मी युनिक अकॅडमीच्या नोट्स मी रेफर केल्या होत्या, तर त्याच्यामध्ये मला एक जाणवलं होतं की तुकाराम जाधव सरांनी त्याच्यामध्ये खूप अकॅडमिक ते गेलेले होते त्याच्यामध्ये. मग मला ते कंटेंट अकॅडमिक जसाच्या तसा आणि ती भाषा जी आहे पॉलिटिकल सायन्सची अकॅडमिक भाषा ती माझ्यासाठी खूप टफ होती. किंवा इतर जे नॉन मराठी बॅकग्राऊंड, माझं तर पॉलिटिकल सायन्स होतं BA मधून, तर जे इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे आहेत आणि ते मराठीतून असं लिहायचं म्हणजे त्यांच्यासाठी खूप चॅलेंजिंग गोष्ट आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल, जे न्यूजपेपरमध्ये डेली तुम्ही वाचता त्या भाषेमध्ये ते नोट्स तुम्हाला कन्वर्ट करावे लागणार आहेत. किंवा इंग्लिशमध्ये सुब्रारंजन मॅडम असतील
असतील किंवा अनेक दिल्लीमध्ये क्लासेस आहेत, त्यांच्या नोट्स ज्या छोट्या नोट्स आहेत त्या तुम्हाला मराठीत ट्रान्सलेट आधीच करून घ्यावं लागतील. आणि तो म्हणजे एक अभ्यास आहे ना. सर मला वाटतं एवढा नाही होणार, कारण एकदा जर नोटिफिकेशन आली तर बऱ्याच फॅकल्टी आपापले ते जे सब्जेक्ट शिकवायला जातील ते बरेच त्या नोट्स नाही, पण नोट्स करून देतील, पण विद्यार्थ्यांनी जर स्वतः ट्रान्सलेट केलं तर लिखाणाचं प्रॅक्टिस होईल आणि अंडरस्टँडिंग पण वाढेल. अंडरस्टँडिंग बरोबर. मुलांनी जर स्वतः हार्डवर्क केले तर ते त्यांच्यासाठी फायद्याचं होईल. बरोबर. आणि पॉल सायन्सला म्हणजे सरांनी नोट्स वगैरे सांगितले, आणि पॉल सायन्स बरोबरच ज्यांना आत्ताच प्लॅन करायचा तर अँथ्रोपॉलॉजी हा एक सब्जेक्ट आहे, तो एक कॉम्पॅक्ट सब्जेक्ट आहे. तर एक सजेशन म्हणून त्याचाही म्हणजे तुम्ही विचार करा की छोटा सब्जेक्ट आहे आणि थोडं कल्चर संस्कृती वगैरे असे जास्त कंटेंट आहे, त्यामुळे मला वाटतं मराठीमध्ये खूप चॅलेंजिंग होईल. ओके. अँथ्रोपॉलॉजी एक कुठले तरी एक म्हणजे IAS ऑफिसर आहे जे ऑलरेडी सिलेक्ट झालेले आहेत आणि त्यांनी मराठीमध्ये त्याचं अँथ्रोपॉलॉजीचं एक पुस्तक लिहिलेलं आहे. सो त्याच्यामुळे ते एक त्यांचं युनिक अकॅडमीचंच होतं आय गेस ती एडिशन. तर ते एक सोर्स अवेलेबल आहे मराठीमध्ये. त्याच्यामुळे मग तो एक कॉम्पॅक्ट पेपर आहे, तुम्ही त्याचा एक विचार करू शकता. शक्यतो माझं असं सजेशन आहे, जे सायन्सचे विषय आहेत, अँथ्रोपॉलॉजी इज ऑल्सो पार्ट ऑफ सायन्स, जे सायन्सचे विषय आहेत त्याला मराठीत देण्याचा प्रयत्न तुम्ही जास्त करा, जास्त एनर्जी तुमची वेस्ट होईल. ओके. जे तुमचे आर्टचे विषय आहेत, आर्टचे सब्जेक्ट मराठीत खूप मिळेल, त्याच्यामध्ये मराठी ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये खूप मटेरियल युनिव्हर्सिटी, शिवाजी युनिव्हर्सिटी, त्याच्यात शिवाजी युनिव्हर्सिटी, आपली कोल्हापूर युनिव्हर्सिटी असेल, मुंबई युनिव्हर्सिटी असेल, त्यांच्याकडे आपल्याकडे मटेरियल आहे. फक्त आता विद्यार्थ्यांनी काय लक्षात ठेवायचं की एवढं मटेरियल मार्केटमध्ये उपलब्ध आहे तर त्याच्यातलं आपल्यासाठी कोणतं उपयोगी आहे. आणि त्यातलं जरी एखादं बुक मी सजेस्ट केलं तर एंटायर बुक वाचण्याची गरज नाही. काही लोक काय करतात, प्रस्तावनेपासून शेवटपर्यंत वाचायचा प्रयत्न, ते काही खरंच गरजेचं आहे का? तर असं नाही आहे. तर मी एखादी बुक लिस्ट बनवेन, ऑलरेडी माझ्याकडे असेल, पण मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो, तुम्ही ते डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाका मुलांना. त्या बुक लिस्टमधले टॉपिक्स कोणते कोणते आहेत सिलेबसला तेवढेच वाचण्याची गरज आहे, बाकी सगळं वाचत बसायचं नाही. पॉल सायन्स का जनरल स्टडीजचा एनी म्हणजे मी जनरल स्टडीची पण माझ्याकडे जे अवेलेबल लिस्ट आहे ते देईन. पॉलिटिकल सायन्सेस पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंडसाठी. पेपर सेकंडसाठी देवळंकर सरांची पण काही बुक्स आहेत आंतरराष्ट्रीय संबंधावरती किंवा त्यांचे डेली आर्टिकल्स येतात पेपरला. मग मी असं करतो सर की हे जे तुम्ही आता सांगताय, मी सरांकडे ह्या सगळ्या नोट्स घेऊन एक सेपरेट व्हिडिओ बनवेन सरांच्याच नावाने की सरांनी काय काय रिफर केलेलं टॉपिक वाईज, आणि ते तुम्हाला एक सेपरेट व्हिडिओ मध्ये देईन की मराठीसाठी सोर्सेस. सो म्हणजे ते कॉम्प्रिहेन्सिव्हली प्रत्येक गोष्ट सांगता येईल. सो तसा एक मी सेपरेट व्हिडिओ बनवेन त्याचा. सो हे झाल्यावर फॉलोअप मध्ये मग ते, कारण मलाही आता एखाद दोन शब्द ते लक्षात नाहीत राहणार सोर्सेसमध्ये, सो डिटेलमध्ये आपण त्याचं एक सेपरेट रेकॉर्डिंग. सो लास्ट क्वेश्चन सर, ॲज अ टीचर तुम्ही मला काय फीडबॅक द्याल? मी आता SE एथिक्सची बॅच चालू करेन आणि पुढे जाऊन एखादा ऑप्शनल पण मराठीमध्ये जमलं तर. सो हे पहा, आता मुलं जेव्हा अभ्यास करायला लागतात मराठी माध्यमातून, कारण मी ऑथेंटिकली म्हणजे अथॉरिटिव्हली मी सांगू शकतो तुम्हाला की मराठी माध्यमातल्या मुलांना काय प्रश्न आहेत किंवा काय त्यांच्या अडचणी आहेत. तर मुलांना अशा गोष्टींची गरज आहे की ज्या ठिकाणी कंप्लीट पॅकेज तुम्ही त्यांना दिलं पाहिजे. म्हणजे जर तुम्ही इथिक्स शिकवताय ना तर इथिक्समध्ये A to Z तुम्ही तुमच्या व्हिडिओजमध्ये शिकवलं पाहिजे आणि त्याच्यात तुम्ही नोट्स त्यांना दिल्या पाहिजेत. म्हणजे एका सोर्सवरती त्यांचं काम होऊन जाईल, म्हणजे दुसरं त्यांना भरकटायची गरज नाहीये. नाहीतर मग काय होतं की त्यांचं मग ते कष्ट वाचतं. तुमच्या कंटेंट मी सगळं तयार करून दिलं पाहिजे, तुम्ही सगळा रेडीमेड करून तुमच्या क्लासेसमध्ये तुम्ही ते शिकवलं पण पाहिजे आणि तो पूर्ण कंटेंट तुम्ही त्यांना दिला पाहिजे. तर मग ते तुमच्यावर पूर्ण डिपेंड पण राहतील आणि मुलांचं याच्यातून खराच फायदा होईल. ओके. दुसरं असं इसेसाठी हे तर ठीक आहे, आपण आता जी चर्चा केलेली आहे ते तर मुलं करतीलच, पण त्या मुलांकडून ते करवून घेणे आणि त्यांना टार्गेट देणे आणि त्यांच्याकडून निबंध लिहून घेणे, ते इव्हॅल्युएट करणे किंवा ते लिहिण्याची पद्धत, हे एक तिसरा महत्त्वाचा पॉईंट असा आहे. सोर्सेस झाले, शिकवणं झालं, पण ते घ्यायचं कसं, लिहायचं कसं, म्हणजे आन्सर रायटिंगची किंवा ज्ञान अर्जनाचे मेथड्स काय असले पाहिजे. म्हणजे मी काय म्हणतो, काय प्रिलिम पास व्हायचे ना तुम्हाला, तर तुम्ही वाचत बसू नका पूर्ण इंटायर जो लक्ष्मीकांत वाचतात पॉलिटिकल सायन्स मध्ये 650 पानाचं किती आहे, किती 800 एडिशन 800-900. मी कधीही माझा पॉलिटिकल सायन्स असून मी कधीही लक्ष्मीकांत वाचलं नाही. का वाचलं नाही तर मी अभ्यास करताना काय करायचं, उलटा अभ्यास करायचं. MCQ सोडवायचे. MCQ सोडवलं की तुम्हाला त्यातले बेसिक खाचाखोचा कळत जातात.
उलट अभ्यास, रिव्हर्स स्टडी करायचं. त्यामुळं जिथं तुमचं अडचण आली आहे, जिथं तुम्हाला कळत नाही आहे किंवा जिथं तुमचे MCQ जास्त चुकतात त्या ठिकाणीच पुस्तक जाऊन वाचलं पाहिजे. त्यामुळे आपला जो पारंपरिक आहे ना की आधी मी पुस्तक वाचणार मग मी अभ्यास करणार आणि मग प्रश्न समजून घ्या मग कंटेंटकडे जावा, हा दृष्टिकोन तुम्ही बदलला. ओके. सर जसे म्हणाले की मी एसए मध्ये पण सर मग काय करतो की क्लासमध्ये आता UPSCला पण स्टुडंट शिकवतोय, पहिले 2-3 लेक्चर UPSCचे पहिले 8-10 वर्षाचे जे एसएचे टॉपिक आलेत तो काय होता, त्याचं इंटरप्रिटेशन काय, लिहिलं काय पाहिजे, त्याच्यानंतर मग एसए कसा लिहायचा त्याचे काही लेक्चर असतात आणि मग कंटेंटच म्हणजे फिलॉसॉफीचा जो असेल. सो एसए इथिक्स मध्ये तर काही कंटेंट माझ्या ज्या नोट्स आहेत त्या कन्वर्ट मी सगळ्या करेन. सो जे एसए आणि इथिक्सचं जे कंटेंट आहे सो मी ते पूर्ण अवेलेबल करेन, त्याची तुम्हाला काही काळजी करण्याची गरज नाही. मी UPSCच्या मुलांनाही सांगतो की वन स्टॉप सोल्युशन. सो माझे क्लासेस आणि जे मी नोट्समध्ये देईन तुम्हाला दुसरं काही वाचावंच नाही लागणार. आणि त्याच्या बाहेर जर क्वेश्चन आला तर तुम्ही काळजी करू नका, तो कुठल्याच क्लासच्या किंवा कुठल्या याच्या नोट्समध्ये असणारच नाही. एवढ्या माझ्या त्या कॉम्प्रिहेन्सिव्ह नोट्स आहेत आणि खूप सारे केस स्टडीज वगैरे म्हणजे वेगवेगळ्या इश्यूवरच्या मी त्या कव्हर करतो. आणि मी डिस्क्रिप्शनमध्ये जे लिंक्स दिल्यात त्या बघून घ्या. UPSCचा पूर्ण सिलेबस मराठीमध्ये डिस्कस केला इथिक्सचा, आणि त्याच्यानंतर मी काय शिकवतो त्या तत्वज्ञान आणि मानसशास्त्रचा जो भाग आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इथिक्स वगैरे तो प्रशासनाचा भाग, त्याच्यामध्ये मग मी नोट्समध्ये काय काय शिकवतो, काय आयोगाला अपेक्षित आहे, कशा प्रकारचे प्रश्न आले ते सर्व तिथे डिस्कस केलेलं आहे. आणि पुढे मागे मी सेमिनारही घेईन नोटिफिकेशन झाल्यावर, तर तोही अटेंड करा. बाकी काही जणांनी केला पण असेल आधी सेमिनार अटेंड. सो दॅट्स ऑल. सर तुम्हाला काही आता याच्यामध्ये मला थोडं ॲडिशन करायचं आहे की आता हे पहा, मराठी मुलांनी सगळीकडे सोर्सेस शोधत बिधत बसायची आता गरज नाही आहे जास्त. आता इथिक्स आणि निबंधावरती तर तुम्ही स्वतः बुक लिहिताय, याच्यामध्ये सरांचा अनुभव आहे, फक्त आता मराठीत कन्वर्ट करायचं चालू आहे. सरांचा अनुभव आहे 10 वर्षाचा, त्यांनी मराठी मीडियम असेल इंग्लिश मीडियम मधल्या मुलांना मार्गदर्शन केलेलं आहे. तर तुम्ही त्यांच्या नोट्सचा, त्यांच्या अनुभवाचा, त्यांच्या लेक्चरचा फायदा घ्या. सगळ्यात अंतिम उद्देश काय आहे की आपल्याला कोणत्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला त्या प्रकारची माहिती आणि ज्ञान मिळते, तर ते घ्यायची संधी आपण सोडायची नाही. त्यामुळे तुम्ही या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. त्याचबरोबर सरांनी जे कष्ट घेतलेलं आहे, जे इथिक्स आणि निबंधावरती तुम्ही जे बुक लिहिताय त्या बुकचा तुम्ही फायदा करून घ्या. आणि तुम्हाला तुमच्या येणाऱ्या एक्झामसाठी मी माझ्याकडून शुभेच्छा देतो. चांगल्या पद्धतीने प्रामाणिक पद्धतीने अभ्यास करा, यश तुमचं नक्की आहे. सो धन्यवाद सर, तुम्ही वेळ दिल्याबद्दल. आणि इतक्या लगेच सरांची सुटका नाही, कारण सरांना मी नंतरही टचमध्ये जर नोट्ससाठी राहीनच. आणि जेव्हा क्लासेस आपले चालू होतील सरांना मी बरेच लेक्चर किंवा सेमिनारही घ्यायला लावेन तुम्हाला 1-to-1 इंटरॅक्शनला. सो त्यावेळी माझ्या मिसेस त्या मॅडमही असतील आणि सर पण असतील, सरांचे अजून काही बॅचमेट्स वगैरे त्यांची आपण सेमिनार ठेवूया. सो पण सरांचा इंटरव्ह्यू मला, कारण त्यांनी मराठीतून एक्झाम क्रॅक केलेली आहे, त्यामुळे सर तर तुम्हाला हे जास्त वेळ क्लासमध्ये आपण बोलूच त्यांना इंटरॅक्शनसाठी. Sure, धन्यवाद सर. थँक्स वेलकम फॉर युअर टाइम. ओके, थँक्यू.